मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे करंट अफेअर्सचे 100 पेक्षा अधिक अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हे एमसीक्यू डिस्कस करत असताना आपण प्रत्येक एमसीक्यूच्या उत्तरामागची करंट अफेअर्सची पार्श्वभूमी सुद्धा डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यासाठी तुम्हाला दुसरे कुठलेही प्रश्न करण्याची गरज नाहीये. फक्त याच व्हिडिओमधून या महिन्यातील सर्व क्षेत्रातील करंट अफेअर्सची तयारी तुमची होणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 8 डिसेंबर 2026 पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. हे क्लासेस मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून असून मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वीच कव्हर केला जातो. जर तुम्हाला रेग्युलर क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. तर आजच या बॅचला जॉईन करा आणि लॉ सीईटी मध्ये 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. What is the name of initiative launched by the Center to simulate a Gram Sabha in school on the lines of the Model United Nation? शाळामध्ये ग्रामसभा अनुकरण करण्यासाठी मॉडेल युनायटेड नेशन्सच्या धर्तीवरती केंद्र सरकारने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? तर इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. यंग पंचायत सभा YPS, मॉडेल युथ ग्राम सभा MYGS, स्टुडंट गव्हर्नन्स सभा SGS आणि स्कूल ग्राम सभा मिशन SGSM. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये मॉडेल युथ ग्राम सभा MYGS उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना पंचायती राज व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान देणे हा आहे. हे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या संकल्पनेवरती आधारित असून या कार्यक्रमामध्ये शाळामध्ये ग्रामसभांचे अनुकरणीय सत्र आयोजित केले जाते. इयत्ता 9वी ते 12वी मधील विद्यार्थी सरपंच, वॉर्ड सदस्य, ग्राम सचिव, अंगणवाडी कार्यकर्ता, सहाय्यक परिचारिका आणि कनिष्ठ अभियंता आदी भूमिका बजावतात. ते बैठकीत भाग घेतात, स्थानिक प्रश्नावरती चर्चा करतात, तसेच अंदाजपत्रक असतील, विकास योजना असतील, या सर्व गोष्टी तयार करतात. पहिल्या टप्प्यामध्ये 600 जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आणि 200 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये आणि महाराष्ट्र व कर्नाटकामधील निवडक जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबवला गेला. यापूर्वी पायलट प्रकल्प उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये राबवले गेले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मॉडेल युथ ग्राम सभा. पुढचा प्रश्न पाहूयात. वेअर वॉज MSME सेवा पर्व 2025 विरासत से विकास ऑर्गनाइज्ड इन उत्तर प्रदेश? MSME सेवा पर्व 2025 विरासत से विकास हा कार्यक्रम उत्तर प्रदेशात कुठे आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन्स आहेत मेरठ, लखनौ, वाराणसी आणि ग्रेटर नोएडा. तर विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने म्हणजेच MSMEने वाराणसी उत्तर प्रदेशामधील रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि परिषद केंद्रात MSME सेवा पर्व 2025 चे आयोजन केले होते. विरासत से विकास या थीमवरती हे आधारित होते आणि हा 3 दिवसीय कार्यक्रम होता, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक वारसा, सामुदायिक सहभाग तसेच MSMEचा राष्ट्र निर्मितीतील वाटा नाविन्यपूर्व पद्धतीने सादर करण्यात आला. प्रधानमंत्री विश्वकर्मा, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, खादी आणि ग्राम उद्योग योजना, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब या योजनांच्या एकूण 1500 लाभार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, वाराणसी. पुढचा प्रश्न आहे, भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट? भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत. तमिळनाडू, गोवा, कर्नाटका, आंध्र प्रदेश.
तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्व गोव्यातील मोलेम गावाजवळ हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या पायथ्यावरती आहे. 1969 साली मोलेम गेम अभयारण्य म्हणून स्थापना करण्यात आले आणि नंतर भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य असे याला नाव देण्यात आले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, गोवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ अ कॅम्पेन लॉन्च्ड बाय युनियन फायनान्स मिनिस्टर टू फॅसिलिटेट द सेटलमेंट ऑफ अनक्लेम्ड फायनान्शियल असेट अक्रॉस इंडिया. देशभरातील न मागितलेल्या आर्थिक मालमत्ताचे निराकरण सुलभ करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. जनधन सुरक्षा अभियान, वित्तीय समावेश मिशन, आर्थिक समावेश मिशन, आपली पूंजी आपला अधिकार. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी गांधीनगर गुजरात येथे आपली पूंजी आपला अधिकार राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ केला. हा उपक्रम बँका, विमा कंपन्या, पेन्शन निधी, स्टॉक व म्युच्युअल फंड अशा संस्थांमध्ये असलेल्या अनामित आर्थिक संपत्तीचे त्वरित निवारण करून पात्र दावेदारांना पैसे परत मिळवून देण्यासाठी राबवला जात आहे. सध्या भारतातील वित्तीय संस्थांमध्ये 1,82 कोटी रक्कम अनामित संपत्तीच्या स्वरूपात आहे. दावेदारांना प्रमाणपत्र देखील वितरण यामध्ये करण्यात आले. या उपक्रमामुळे वित्तीय सक्षमता व जनजागृती वाढत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आपकी पूंजी आपका अधिकार. पुढचा प्रश्न पाहूयात. ध्वनी मिसाईल इज डेव्हलप्ड बाय विच ऑर्गनायझेशन. ध्वनी क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. तर मित्रांनो, भारताची संरक्षण अनुसंधान व विकास संस्था म्हणजेच DRDO ध्वनी हे प्रगत हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तपासण्याच्या तयारीत आहे. ध्वनी हे हायपरसॉनिक ग्लाइड वाहन म्हणजेच HGV आहे. हे पारंपरिक क्रूज क्षेपणास्त्रांपेक्षा वेगळे आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत उंचीवरती प्रक्षेपित केले जाते आणि नंतर गतीने लक्ष्याकडे ते ग्लाइड होते. त्याचा अनिश्चित मार्ग रडारद्वारे पकडणे किंवा थांबवणे कठीण आहे. ध्वनी जमिनीवरील आणि सागरी टार्गेट्सवरती अत्यंत अचूकतेने हल्ला करू शकते. या चाचणीमुळे भारताची लष्करी क्षमता वाढत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. पुढचा प्रश्न आहे, द रेअर युरोपियन बर्ड ओटलँड बंटिंग वॉज रिसेंटली स्पॉटेड इन विच इंडियन स्टेट. दुर्मिळ युरोपीय पक्षी ओटलँड बंटिंग नुकताच भारतातील कोणत्या राज्यात आढळला? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत. वेस्ट बेंगॉल, सिक्कीम, ओडिशा आणि बिहार. तर विद्यार्थी मित्रांनो, युरोपीय पक्षी ओटलँड बंटिंग बारुईपूर पश्चिम बंगालमध्ये नुकताच पाहण्यात आला. तर युरोपमध्ये तसेच मंगोलिया आणि आर्टिक क्षेत्रामध्ये याचं प्रजनन होतं. हे मुख्यतः मोकळ्या कमी झाडे असलेल्या लागवडीच्या किंवा न लागवडीच्या भूमीमध्ये राहते आणि हा पक्षी वनक्षेत्र टाळतो. तसेच हा पक्षी आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघाच्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल. पुढचा प्रश्न आहे, हु वेर अवॉर्डेड द 2025 नोबेल प्राइज इन फिजिओलॉजी ऑर मेडिसिन. 2025 मधील शरीरक्रियाशास्त्र किंवा औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? ऑप्शन्स दिलेत. हराल्ड झुर हुसेन अँड लुक मॉन्टग्नियर, जेनिफर डुडना, इमॅन्युअल कार्पेंटियर अँड फेंग झॅंग, मॅरी ई ब्रुंको, फ्रेड राम्सडल अँड शिमॉन टाकागुची, ड्र्यू विजमन अँड पीटर क्युलिस. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 सालचं शरीरशास्त्र किंवा औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक मेरी ई ब्रँको, फ्रेड राम्सडल आणि शिमोन साकागुची यांना देण्यात आले. त्यांचे संशोधन प्रतिकार क्षमता प्रणालीने काय नष्ट करायचे व काय जपायचे हे ठरवण्याच्या यंत्रणेवरती केंद्रित होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मेरी ई ब्रँको,
फ्रेड रामडेल अँड शिमोन साकागुची. पुढचा प्रश्न आहे, मेरा हो चोंगबा फेस्टिवल इज सेलिब्रेटेड इन विच स्टेट? मेरा हो चांगबा हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत आसाम, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा. तर मणिपूरमध्ये मेरा हो चांगबा हा उत्सव 7 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा उत्सव साजरा करण्यासाठी आदिवासी इम्फाळ येथील मणिपूर राजवाड्यामध्ये जमा झाले होते. हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला आणि मणिपूरच्या सर्व आदिवासींनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मणिपूर. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द स्टेट ऑफ अ सोशल जस्टिस अ वर्क इन अ प्रोग्रेस रिपोर्ट 2025? द स्टेट ऑफ अ सोशल जस्टिस अ वर्क इन अ प्रोग्रेस अहवाल 2025 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन्स आहेत इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO, वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF. तर मित्रांनो, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन दुसऱ्या जागतिक सामाजिक विकास परिषदेसाठी द स्टेट ऑफ सोशल जस्टिस अ वर्क इन अ प्रोग्रेस हा अहवाल त्यांनी प्रकाशित केला. 1995च्या कोपनहेगन परिषदेला 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरती काही प्रगती झाली असली तरीही अजूनही असमानता, संस्थांवरील अविश्वास व क्षेत्रनिहाय प्रगतीच्या तुटवड्यामुळे सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आर्थिक भरभराट व आध्यात्मिक वाढ, स्वातंत्र्य, आदर आणि समान संधी मिळवण्याचा अधिकार मिळवणे आहे. 1995 ते 2024 दरम्यान बालकामगार 25 कोटीवरून 6.6 कोटीपर्यंत कमी झालेत. कामकाजाशी संबंधित मृत्यू 10% कमी झालेत आणि माध्यमिक विद्यालय पूर्ण करण्याचे प्रमाण 22% वाढलेले आहे. तर ह्या सर्व गोष्टी या रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आल्या. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन डेव्हलप्ड द ऑनलाईन नॅशनल ड्रग लायसन्सिंग सिस्टीम ONDLS पोर्टल? ऑनलाईन नॅशनल ड्रग लायसन्सिंग सिस्टीम ONDLS पोर्टल कोणत्या संस्थेने विकसित केले? ऑप्शन्स आहेत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग CDAC, नॅशनल हेल्थ अथॉरिटी NHA, नॅशनल फार्माकोपिया कमिशन IPC, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतेच स्पष्ट केले की 18 राज्य औषध नियंत्रण प्राधिकरणे ऑनलाईन राष्ट्रीय औषध परवाना प्रणाली म्हणजेच ONDLS वापरतात, परंतु कुठल्याही प्राधिकरणाने CAPA मार्गदर्शक तत्वांचे पूर्णपणे पालन केलेले नाही. तर ONDLS हे संपूर्ण भारतातील सर्व औषध परवाने प्रक्रियेसाठी एकच विंडो डिजिटल प्रणाली आहे. ही प्रणाली प्रगत संगणक विकास केंद्र म्हणजेच CDAC, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजे CDSCO आणि राज्य संघराज्य औषध नियामक प्राधिकरणाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. यामुळे औषध परवाना प्रक्रियेत पारदर्शकता, एकरूपता आणि उत्तरदायित्व मिळणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग दॅट इज CDAC. प्रश्न आहे, वर्ल्ड मेंटल हेल्थ डे इज ऑब्झर्व्ड अॅन्युअली ऑन विच डे? जागतिक मानसिक आरोग्य दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत ऑक्टोबर 7, ऑक्टोबर 8, ऑक्टोबर 9 आणि ऑक्टोबर 10. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी मानसिक आरोग्याविषयी जागतिक स्तरावरती जनजागृती करणं, समज आणि कृतीला प्रोत्साहन दिलं जातं. 2025 साठी मुख्य विषय आहे सेवामध्ये प्रवेश, आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 10 ऑक्टोबर. विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट इन इंडिया टू पास अ बिल अमेंडिंग द सेंट्रल वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972? भारतातील वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, केरळ, महाराष्ट्र आणि तमिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, केरळ हे केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये
सुधारणा करणारे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. केरळ विधानसभेने 8 ऑक्टोबर 2025 रोजी वन्यजीव संरक्षण अधिनियम मंजूर केला आहे, जो राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा बनेल. वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाची दखल घेत या कायद्यात वनक्षेत्रा शेजारी राहणाऱ्या समुदायांसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. वन्य पशूंनी मानवावरती हल्ला केला किंवा वस्तीमध्ये ते शिरले तर मुख्य वन्यजीव संरक्षकास त्यांना गोळी घालण्याचा, बेशुद्ध करण्याचा, पकडण्याचा किंवा स्थलांतर करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, केरळ. विच ऑर्गनायझेशन हॅज लॉन्च द 4th एडिशन ऑफ द स्टुडंटशिप प्रोग्राम फॉर आयुर्वेदा रिसर्च केन SPARK. स्टुडंटशिप प्रोग्राम फॉर आयुर्वेद रिसर्च केन च्या 4थ्या आवृत्तीची सुरुवात कोणत्या संस्थेने केली? ऑप्शन्स आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स. तर राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद. तर विद्यार्थी मित्रांनो, आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषद CCRAS ने स्पार्क 4.0 ही विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद संशोधन केन या शिष्यवृत्ती कार्यक्रमाची 4थी आवृत्ती 2025-26 साठी सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश BAMS पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा व संशोधन वृत्ती जागृत करणे आहे. राष्ट्रीय भारतीय पद्धतीच्या वैद्यक आयोगाच्या मान्यताप्राप्त महाविद्यालयातील 300 BAMS विद्यार्थ्यांना 2 महिन्यांसाठी दरमहा 25,000च्या दराने एकूण 50,000 शिष्यवृत्ती दिली जाते. तर स्पार्क अंतर्गत विद्यार्थी स्वतंत्र लघुकाळ संशोधन प्रकल्प प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करतात. यात संशोधन पद्धती, प्रयोगांची रचना, डेटा ॲनालिसिस यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आयुर्वेद क्षेत्रातील संशोधनाभिमुख पिढी निर्माण करणे आणि आयुष संशोधन परिसंस्थेचे मजबूतीकरण करणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स, केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज ऑर्गनाइज्ड स्वदेश मेला इन ऑक्टोबर 2025. ऑक्टोबर 2025 मध्ये स्वदेश मेळा कोणत्या राज्याने आयोजित केला? ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटका. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारने 9 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपूर्ण 75 जिल्ह्यांमध्ये स्वदेश मेला 2025 आयोजित केला होता. उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या 3ऱ्या यशस्वी आवृत्तीनंतर हे मेळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME, खादी, हातमाग आणि हस्तकला उत्पादने यांचा प्रचार करतात. हा जो कार्यक्रम आहे तो स्थानिक उद्योजक आणि कारागिरांसाठी त्यांच्या वस्तू प्रदर्शित करण्यासाठी आणि विक्रीसाठी जिल्हास्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देतो. तसेच दिवाळीच्या सणाच्या काळात नागरिकांना वोकल फॉर लोकल अभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. स्वदेश मेळे देशी उत्पादने, वस्तू व सेवा कर म्हणजेच GST सुधारणा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांना अधोरेखित करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे which two agricultural initiatives were launched by Prime Minister Narendra Modi at the Indian Agricultural Research Institute in October 2025. ऑक्टोबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेत सुरू केलेल्या 2 कृषी उपक्रमांची नावे कोणती? ऑप्शन्स आहेत PM धनधान्य कृषी योजना अँड मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस, PM कृषी समृद्धी योजना अँड PM किसान ऊर्जा मिशन, PM फसल समृद्धि योजना एंड मिशन प्रोटीन भारत, कृषी उत्थान अभियान अँड नॅशनल ॲग्रो प्रॉस्पेरिटी मिशन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे एक विशेष कृषी कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. त्यांनी भारतीय कृषी क्षेत्र सशक्त करण्यासाठी एकूण 35,440 कोटींच्या 2 मोठ्या योजनांचा शुभारंभ केला. PM धनधान्य कृषी योजना 24,000 कोटींच्या बजेटसह आणि 100 जिल्ह्यामध्ये उत्पादकता, पीक वैविध्यीकरण, सिंचन, साठवण आणि शेतकऱ्यांसाठी कर्ज सुरू करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस ही योजना 11,440 कोटीच्या निधीसह डाळ उत्पादनात वाढ करणे,
35 लाख हेक्टरपर्यंत लागवड वाढवणे आणि खरेदी आणि मूल्य साखळीला पाठबळ देणे या बाबींवरती लक्ष केंद्रित करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पीएम धनधान्य कृषी योजना अँड मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस. पुढचा प्रश्न पाहूयात. द न्यू बेगोनिया स्पेसीज चौना बोकुचुलू आर्यरक्ता वॉज रिसेंटली डिस्कवर्ड इन विच स्टेट? चोना बोकुचुलू आर्यरक्ता या नव्या बेगोनिया प्रजातीचा शोध नुकताच कोणत्या राज्यात लागला? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड आणि मणिपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेशमधील शास्त्रज्ञांनी लेपाराडा जिल्ह्याच्या बसार भागात नुकतीच नवीन बेगोनिया प्रजाती शोधलेली आहे. या वनस्पतीचे नाव चोनाबुकुचुलू म्हणजेच आर्यरक्त ठेवण्यात आलेले असून याचा अर्थ शोभिवंत लाल असा होतो. हे नाव उपमुख्यमंत्री चोना मेन यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. ही वनस्पती तिच्या जिवंत लाल पानांसाठी उल्लेखनीय आहे आणि नैसर्गिकरित्या त्या प्रदेशामध्ये वाढते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे. द ड्युरंड लाईन वॉज रिसेंटली सीन इन द न्यूज इज द इंटरनॅशनल लँड बाउंड्री बिटवीन विच टू कंट्रीज? ड्युरंड रेषा जी अलीकडेच बातम्यामध्ये होती ती आंतरराष्ट्रीय स्थलसीमा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? ऑप्शन्स आहेत अफगाणिस्तान अँड पाकिस्तान, इंडिया अँड पाकिस्तान, इंडिया अँड चायना, पाकिस्तान अँड चायना. तर विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील ड्युरंड रेषेवर नुकताच सीमावाद झाला. ही 2640 किलोमीटर लांब सीमा 1893 मध्ये ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सर्वमान्य करण्यात आली होती. ही वादग्रस्त सीमा सर हेनरी मॉर्टिमर ड्युरंड यांनी आणि आमिर अब्दुल रहमान खान यांच्या दरम्यान वाटाघाट करून स्थापन करण्यात आली होती आणि इतिहासात नेहमीच तणावाचे कारण ही रेषा राहिलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ किंवा ए, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. पुढे आहे. पॅट्रिक हर्मायनी वोन द प्रेसिडेन्शियल इलेक्शन ऑफ विच कंट्री इन ऑक्टोबर 2025? ऑक्टोबर 2025 मध्ये पॅट्रिक हर्मिनी यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला? ऑप्शन्स आहेत मॉरिशस, सेशल्स, मालदीव आणि कोमोरोज. विद्यार्थी मित्रांनो, सेशल्सचे विरोधी पक्षनेते पॅट्रिक हर्मिनी यांनी अध्यक्षीय दुसऱ्या फेरीच्या निवडणुकीत 52.7% मतांसह विजय मिळवला. तर विद्यमान अध्यक्ष वेव्हल रामकलवान यांनी 47.3% मते मिळवली. युनायटेड सेशल्स पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हर्मिनी यांचा पक्ष 2020 मध्ये सत्ता गमावण्यापूर्वी 4 दशकांपासून सत्तेवरती होता. त्यांच्या विजयामुळे त्यांच्या पक्षाला पूर्ण सरकारवरती नियंत्रण मिळवता आले असून काही काळापूर्वीच संसदीय बहुमत सुद्धा त्यांनी मिळवले होते. विशेष म्हणजे 2023 मध्ये हर्मिनी यांच्यावरती आरोप करण्यात आले होते जे नंतर रद्द करण्यात आले. ते 2007 ते 2016 या कालावधीत संसदेचे अध्यक्ष होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सेशल्स. पुढचा प्रश्न आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द मिशन लॉन्च्ड बाय द उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट टू रेज्युनेट द गोमती रिव्हर? गोमती नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत गंगा क्लीनिंग मिशन, यमुना ॲक्शन प्लॅन, जलशक्ती अभियान, गोमती रेज्युवेनेशन मिशन. गंगा स्वच्छता मिशन, यमुना ॲक्शन प्लॅन, जलशक्ती अभियान आणि गोमती पुनरुज्जीवन मिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी गोमती नदीच्या अखंड प्रवाहासाठी नुकताच गोमती पुनरुज्जीवन मिशन सुरू केलं आहे. या मिशनचा उद्देश नदीत प्रवेश करणाऱ्या शहरी सांडपाण्याला 95% नियंत्रित करणे. गोमती नदी ही गंगेची उपनदी असून तिचा उगम पिलीभीत जिल्ह्यातील गोमत ताल येथे आहे. ही नदी लखनौ, बाराबंकी, सुलतानपूर, फैजाबाद आणि जौनपूर यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यामधून वाहत गंगेला मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गोमती रेज्युवेनेशन मिशन, गोमती पुनरुज्जीवन मिशन. पुढचा प्रश्न आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द एअरफेअर स्कीम लॉन्च्ड बाय द सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर टू मेक एअर ट्रॅव्हल अफोर्डेबल अँड प्रेडिक्टेबल? हवाई प्रवास परवडणारा आणि सुसंगत करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्र्यांनी सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत उडान प्लस, फेअर से फुर्सत, एअर सहायता, सस्ता सफर योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी
अलायन्स एअरद्वारे नुकतीच फेअर से फुर्सत ही नवीन निश्चित विमान भाड्याची योजना सुरू केली. ही योजना विमान प्रवासाला स्वस्त आणि अपेक्षित बनवण्यासाठी डिझाईन केलेली आहे. या योजनेअंतर्गत तिकिटाची किंमत बुकिंग तारखेपासून किंवा निघण्याच्या तारखेपासून स्वतंत्रपणे निश्चित दराने केली जाते. ही पायलट योजना 13 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत निवडक मार्गांवरती लागू आहे. या योजनेचा फायदा मुख्यत्वे टियर 2 आणि टियर 3 शहरातील आणि पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, फेअर से फुर्सत. प्रश्न आहे, व्हॉट इज द IUCN स्टेटस ऑफ साऊथर्न राईट व्हेल्स दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज. तर सदर्न राईट व्हेल या प्रजातीची जी अलीकडेच चर्चेत होती, IUCN स्थिती काय आहे? तर इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. एंडेंजर्ड म्हणजेच धोक्यात, क्रिटिकली एंडेंजर्ड अत्यंत धोक्यात, लीस्ट कन्सर्न कमी चिंतेचं आणि वल्नरेबल म्हणजेच असुरक्षित. तर विद्यार्थी मित्रांनो, दक्षिणी राईट व्हेल्स ही एक माशाची प्रजाती आहे आणि त्यांचं प्रजनन कमी होत आहे. त्यामुळे हवामान बदल आणि समुद्री परिसंस्थेमधील असंतुलन स्पष्टपणे दिसून येत आहे. या व्हेल्स 4 राईट व्हेल्सच्या प्रजातीपैकी एक आहेत. त्या समुद्रातील सस्तन प्राणी असून पाण्याच्या पृष्ठभागावरती श्वास घेतात आणि आपल्या अस्तित्वासाठी समुद्रावरती पूर्णपणे अवलंबून असतात. इतिहासात शिकार करणारे लोक या प्रजातींना राईट व्हेल्स म्हणत, कारण त्या सहजपणे मारल्या जात आणि त्यांच्यापासून तेल, चरबी आणि बेलेन यासारख्या मौल्यवान वस्तू मिळत असत. या व्हेल्स प्रामुख्याने दक्षिणी गोलार्धात महासागरामध्ये आढळतात. त्या सुरक्षित खाड्यामध्ये राहतात आणि उन्हाळ्यात थंड अंटार्क्टिक पाण्यामध्ये त्या स्थलांतर करतात. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजेच IUCN यांच्या रेड लिस्टनुसार त्यांची संवर्धन स्थिती ही लिस्ट कन्सर्न म्हणजे तुलनेने कमी जोखमीची आहे. परंतु पिल्लांच्या जन्मदरातील होणारी जी घट आहे, परिसंस्थेमध्ये जी तणावाची गंभीर परिस्थिती आहे हे दर्शवते आणि यामुळे या प्रजातींच्या दीर्घकालीन अस्तित्वावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, लीस्ट कन्सर्न कमी चिंतेचे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय द टर्म फोमोफ्लेशन दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज. तर फोमोफ्लेशन या संज्ञेचा अर्थ काय आहे जी अलीकडेच चर्चेत होती? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला. इन्फ्लेशन कॉज्ड बाय इन्क्रीज इन फ्यूल प्राइसेस. ऑप्शन बी आहे इन्फ्लेशन कॉज्ड बाय गव्हर्नमेंट मॉनिटरी पॉलिसी, इन्फ्लेशन ड्रिव्हन बाय पॅनिक बाईंग अँड फिअर ऑफ स्कार्सिटी, इन्फ्लेशन ड्यू टू हाय प्रोडक्शन कॉस्ट. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे होणारी चलनवाढ, सरकारी चलनविषयक धोरणामुळे होणारी चलनवाढ, कमतरतेच्या भीतीमुळे व घबराटीने खरेदीमुळे होणारी चलनवाढ आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे होणारी चलनवाढ. तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अलीकडेच एक जाहीरनामा स्वाक्षरी करून वार्षिक H-1B व्हिसा शुल्क $1,00,000 पर्यंत वाढवले आहे. या अचानक वाढीमुळे बाजारामध्ये घबराट निर्माण झाली आणि मागणी व किमती दोन्ही झपाट्याने वाढल्या. यालाच फोमोफ्लेशन असे म्हटले जाते. फोमोफ्लेशन हा शब्द फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट, काहीतरी गमावण्याची भीती, यामुळे निर्माण होणारा कृत्रिम चलनवाढीचा प्रकार आहे. जेव्हा लोकांना एखादी वस्तू दुर्मिळ होईल किंवा मिळणार नाही अशी भीती वाटते, तेव्हा ते आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी करतात. त्यामुळे खोटी मागणी तयार होते आणि किमती वास्तवापेक्षा जास्त वेगाने वाढतात. सामान्यतः चलनवाढ ही अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांमुळे जसं की उत्पादन खर्च, व्याजदर, पुरवठा साखळी इत्यादीमुळे होते. तर फोमोफ्लेशन ही मुख्यतः मानसिक वर्तनशास्त्रातून निर्माण होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इन्फ्लेशन ड्रिव्हन बाय पॅनिक बाईंग अँड फिअर ऑफ स्कार्सिटी, कमतरतेच्या भीतीमुळे व घबराटीने खरेदी केल्यामुळे होणारी चलनवाढ. पुढचा प्रश्न पाहूयात. 5 beaches in Maharashtra have received the International Blue Flag Certification, which organization awards the Blue Flag Certification. महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र कोणती संस्था प्रदान करते? ऑप्शन्स आहेत. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, डेन्मार्क्स फाउंडेशन ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, डेन्मार्कची फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, ऑप्शन सी वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर आणि ऑप्शन डी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर
IUCN. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना अलीकडेच आंतरराष्ट्रीय दर्जाची ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र म्हणजेच ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मान्यता मिळाली आहे. हे मानांकन मिळालेले किनारे म्हणजे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव, पालघर जिल्ह्यातील पारनाका, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर. ही घोषणा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. तर ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र म्हणजे काय? ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे डेन्मार्कमधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन दॅट इज FEE या संस्थेकडून दिले जाते. या प्रमाणपत्रासाठी 33 निकष तपासले जातात, ज्यात स्वच्छता, सौंदर्य, पर्यावरण शाश्वतता, पाणी गुणवत्ता, सुरक्षा आणि सुविधा यांचा समावेश असतो. हे प्रमाणपत्र मिळणे म्हणजे त्या किनाऱ्याने आंतरराष्ट्रीय दर्जाची स्वच्छता, पर्यावरणीय जबाबदारी आणि पर्यटनासाठी सुरक्षितता यांचे निकष पूर्ण केले आहेत हे दर्शवते. तर याचं महत्त्व म्हणजे या यशामुळे महाराष्ट्राने आपल्या समुद्र किनाऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटनाचे केंद्र बनवण्याच्या बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डेन्मार्क्स फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. ऑप्शन बी, डेन्मार्कची फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन FEE. पुढचा प्रश्न पाहूयात. व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन 2025 हेनले पासपोर्ट इंडेक्स? 2025च्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पासपोर्ट 2025च्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये 85व्या स्थानावरती आहे, जो 2024च्या तुलनेत 5 स्थानांनी खाली आला आहे. भारतीय नागरिकांना सध्या 57 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी आहे, तर मागील वर्षी ही संख्या 59 होती. हेनले पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय? तर हा एक जागतिक क्रमांक सर्व 199 देशांच्या पासपोर्टना त्यांच्या व्हिसा मुक्त प्रवेश क्षमतेच्या आधारे देण्यात येतो. जितक्या जास्त देशांमध्ये एखाद्या देशाच्या नागरिकांना व्हिसा न घेता प्रवास करता येतो, तितका त्यांचा पासपोर्ट अधिक प्रभावी समजला जातो. 2025 मधील या यादीत सिंगापूर हा पहिल्या क्रमांकावरती असून त्याच्या नागरिकांना 193 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरती दक्षिण कोरिया आणि जपान आहे, ज्यामुळे आशियाई देशांची जागतिक प्रभावशाली भूमिका अधोरेखित होते. युरोपातील जर्मनी, इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंड ही देशही सुरुवातीच्या 10 मध्ये आहेत. भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा मुक्त हे 12 देश आहेत. त्यामध्ये भूतान, इंडोनेशिया, मॉरिशस, नेपाळ, त्रिनिदाद आणि टोबॅगो यासारखे 12 देश भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवास करण्यास मुभा देतात. तर याचं महत्त्व म्हणजे भारताच्या स्थानातील घसरण ही जागतिक गतिशीलतेतील असमतोल आणि इतर देशांच्या वाढत्या राजनैतिक व आर्थिक प्रभावाचे द्योतक मानले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 85. पुढचा प्रश्न पाहूयात. वर्ल्ड स्टुडंट डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डे ऑफ इंडिया? ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर 12, ऑक्टोबर 13, ऑक्टोबर 14 आणि ऑक्टोबर 15. जागतिक विद्यार्थी दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑक्टोबर 2025 रोजी भारतात जागतिक विद्यार्थी दिन म्हणजेच वर्ल्ड स्टुडंट डे साजरा करण्यात आला. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या 94व्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणजेच डॉक्टर अबुल पाकीर जैनुल आबदीन अब्दुल कलाम यांचा जन्म 1931 साली रामेश्वर, तमिळनाडू येथे झाला होता. ते वैज्ञानिक, शिक्षक आणि राजनेता होते. त्यांनी 2002 ते 2007 या कालावधीमध्ये भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून कार्य पाहिले आणि त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर डॉक्टर कलाम यांनी भारताच्या अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी देशाच्या क्षेपणास्त्र आणि उपग्रह प्रकल्पांना नवचैतन्य दिले. आपल्या आयुष्यभर डॉक्टर कलाम यांनी विद्यार्थ्यांशी आपले नाते घट्टपणे जोडलेले ठेवले. त्यांचा विश्वास होता की एखाद्या राष्ट्राची खरी ताकद ही त्याच्या तरुणांमध्ये असते. तर जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्यामागे उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, ज्ञानाचा सन्मान व्हावा आणि भारताच्या प्रगतीसाठी तरुण पिढीला सक्रियपणे योगदान द्यावे. हा डॉक्टर कलाम यांचा संदेश जिवंत ठेवणे हे महत्त्व या दिवसाचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑक्टोबर 15, ऑप्शन डी.
पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड डिक्लेअरिंग द सदर्न रीज ॲज अ रिझर्व्ह फॉरेस्ट इन दिल्ली? दिल्लीतील साऊथर्न रीजला राखीव वन म्हणून जाहीर करण्यामागील मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन्स आहेत, इंडस्ट्रियल एक्सपान्शन, औद्योगिक विस्तार, ऑप्शन बी अर्बन हाऊसिंग डेव्हलपमेंट, शहरी गृहनिर्माण विकास, ऑप्शन सी टुरिझम प्रमोशन, पर्यटन प्रोत्साहन, आणि ऑप्शन डी पोल्युशन कंट्रोल अँड स्ट्रेंथनिंग द एन्व्हायरमेंट, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण बळकटीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली सरकारने सदर्न रिज परिसरातील सुमारे 41 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाला आरक्षित वन म्हणजेच रिझर्व्ड फॉरेस्ट घोषित केले. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की या निर्णयाचा उद्देश राजधानीला प्रदूषणापासून संरक्षण देणे आणि शाश्वत पर्यावरणीय पद्धतींना प्रोत्साहन देणे हा आहे. तर या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे वनक्षेत्रातील मोकळ्या जागांवरती स्थानिक प्रजातींची झाडे लावणे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकेल, वन वाढवून राजधानीचे पर्यावरणीय संतुलन बळकट करणे, दिल्लीला आधुनिक प्रदूषणमुक्त, हरित आणि पर्यावरणपूरक राजधानी बनवणे. तर याचं महत्त्व म्हणजे या निर्णयामुळे दीर्घकालीन पर्यावरणीय संवर्धनाला चालना मिळणार आहे, तसेच शहरी भागातील हवा, माती आणि जैवविविधतेचे आरोग्य सुधारेल. हा उपक्रम दिल्लीच्या शाश्वत आणि संतुलित विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण बळकटीकरण. विच ऑर्गनायझेशन डिझाईन अँड डेव्हलप द आकाश मिसाईल सिस्टम? आकाश क्षेपणास्त्र प्रणाली रचना आणि विकास कोणत्या संस्थेने केला? ऑप्शन्स आहेत, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताने अलीकडेच ब्राझीलला आकाश क्षेपणास्त्र प्रणाली म्हणजेच आकाश मिसाईल सिस्टम पुरवण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव संरक्षण मंत्री आणि ब्राझीलचे उपराष्ट्रपती जेराल्ड अल्कमी यांच्यात नवी दिल्ली येथे झालेल्या चर्चेदरम्यान मांडण्यात आला. तर आकाश क्षेपणास्त्र प्रणाली ही एक शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे. या प्रणालीचा उद्देश लढाऊ विमाने, ड्रोन, हेलिकॉप्टर आणि क्रूज क्षेपणास्त्रांसारख्या हवाई धोक्यांपासून संवेदनशील क्षेत्रे आणि ठिकाणांचे संरक्षण करणे हा आहे. याचा विकास संपूर्णपणे स्वदेशीपणे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO यांनी केला आहे. भारत डायनामिक्स लिमिटेड हैदराबाद येथे याचं उत्पादन केलं जातं आणि सध्या ही प्रणाली भारतीय वायुदल आणि भारतीय सैन्य दोन्ही दलांमध्ये कार्यरत आहे. तर या प्रस्तावामुळे भारताच्या संरक्षण निर्यात धोरणाला चालना मिळणार आहे आणि मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाची जागतिक पातळीवरती ओळख आणखी मजबूत होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. पुढचा प्रश्न आहे, हु हॅज बीन इलेक्टेड ॲज अ फर्स्ट एशियन चेअर ऑफ अ IUCN स्पेसीज सर्व्हायवल कमिशन फॉर 2025 to 29. 2025 ते 2029 या कालावधीसाठी IUCN स्पीसीज सर्व्हायवल कमिशनचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत, अनिश बलियान, विवेक मेनन, अभिषेक सिन्हा आणि विक्रांत चावला. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वन्यजीव संवर्धक विवेक मेनन यांची आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजेच IUCN च्या प्रजाती संरक्षण आयोगाच्या म्हणजेच स्पेसीज सर्व्हायवल कमिशन SSC 2025 ते 29 या कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही नियुक्ती विशेष ठरते कारण IUCN SSCच्या 75 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या आशियाई व्यक्तीला हे पद मिळालं आहे. IUCN स्पेसीज सर्व्हायवल कमिशन जे आहे हे एक जागतिक तज्ज्ञांचं नेटवर्क आहे, ज्यामध्ये 11,000 पेक्षा अधिक शास्त्रज्ञ आणि संवर्धन तज्ज्ञ कार्यरत आहेत. यांचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण आणि विलुप्त होणाऱ्या प्रजातींचे अस्तित्व कायम ठेवणे हे आहे. तर विवेक मेनन हे वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेचे संस्थापक आहेत. 5 संवर्धन संस्थांचे सहसंस्थापक म्हणजेच को फाउंडर ते आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे, जसे की क्लार्क R. बेविन अवॉर्ड,
विटली कंटिन्युएशन अवॉर्ड तसेच ते लंडनच्या लेनन सोसायटीचे फेलो सुद्धा आहेत. तर ही जी नियुक्ती आहे ती भारताच्या वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाची आणि आशियाई तज्ञतेची ओळख अधोरेखित करते. विवेक मेनन यांच्या नेतृत्वाखाली IUCN SSC जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अधिक व्यापक आणि प्रभावी दिशा घेईल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, विवेक मेनन. पुढचा प्रश्न पाहूयात. विच कंट्री हॅज बीन इलेक्टेड ॲज अ को चेअर ऑफ UN ग्लोबल जिओस्पेशियल रिजनल कमिटी फॉर 2025 to 28 2025 ते 28 या कालावधीसाठी UN ग्लोबल जिओस्पेशियलच्या प्रादेशिक समितीचे सहअध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड झाली? तुम्हाला ऑप्शन इथे दिलेत: नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताची अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक भूस्थानिक माहिती व्यवस्थापनासाठी आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रीय समितीच्या सहअध्यक्षपदी म्हणून निवड झाली. ही जबाबदारी भारत पुढील 3 वर्ष म्हणजेच 2028 पर्यंत पार पाडेल. ही संस्था जी आहे ती संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल जिओस्पेशियल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट तज्ञ समितीच्या 5 क्षेत्रीय समित्यांपैकी एक आहे. या समितीचे कार्य म्हणजे विविध देशांमध्ये भूस्थानिक माहितीचे उत्पादन, उपलब्धता आणि वापर यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे. ती राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक धोरण निर्मितीमध्ये भूस्थानिक माहितीचा प्रभावी वापर सुनिश्चित करणारी मुख्य आंतरसरकारी संस्था आहे. तर या निवडीमुळे भारताचा भूस्थानिक तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक नेतृत्व अधिक बळकट होईल. तसेच आशिया पॅसिफिक प्रदेशात डेटा आधारित नियोजन, हवामान कृती आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताची भूमिका अधिक प्रभावी बनेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, भारत म्हणजेच इंडिया. पुढचा प्रश्न पाहूयात. विच कंट्री मेड हिस्ट्री बाय बिकमिंग द सेकंड स्मॉलेस्ट कंट्री टू क्वालिफाय फॉर द FIFA वर्ल्ड कप आफ्टर आयसलँड? तर आइसलँड नंतर FIFA वर्ल्ड कप साठी पात्र ठरलेला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश म्हणून इतिहास कोणी घडवला? ऑप्शन्स आहेत: तुवालू, माल्टा, फिजी आणि केप वर्डे. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच केप वर्डे या देशाने इतिहास घडवला आहे. 2018 मधील आइसलँड नंतर FIFA विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा सर्वात लहान देश म्हणून तो ओळखला जात आहे. या उलट भारत 2027 आशिया कप साठी पात्र ठरू शकला नाही, कारण गोव्यात झालेल्या सामन्यात भारताचा विश्व क्रमवारीत 158व्या स्थानावरील सिंगापूरकडनं पराभव झाला. तर केप वर्डे याला कोबो व्हर्डे असेही म्हणतात. हा देश अटलांटिक महासागरातील 10 बेटांच्या द्वीपसमूहातील एक आहे. तो आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुमारे 620 किलोमीटर अंतरावरती आहे. या देशाचे नाव सेनेगलमधील केप वर्डे या भूभागावरनं ठेवलेले आहे. तर केप वर्डेचे हे यश लहान राष्ट्रांच्या क्रीडा क्षमतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. तर भारतासाठी हा पराभव फुटबॉल संरचना, प्रशिक्षण आणि धोरणावर पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, केप वर्डे. प्रश्न आहे: Where was the rare species of a fungus Hygrocybe pellucida recently cited for the first time in Telangana? दुर्मिळ बुरशी हायग्रोसाइब पेलुसिडा ही प्रजाती तेलंगणामध्ये प्रथमच कुठे आढळली? ऑप्शन्स दिले आहेत तुम्हाला: एटनागारम वन्यजीव अभयारण्य, कव्वाल व्याघ्र प्रकल्प, आम्राबाद व्याघ्र प्रकल्प आणि मृगवनी राष्ट्रीय उद्यान. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच दुर्मिळ बुरशी हायग्रोसाइब पेलुसिडा प्रथमच तेलंगणातील कव्वाल टायगर रिझर्व येथे आढळली. ही बुरशी हायग्रोफोरेसी कुटुंबातील असून तिच्या तेजस्वी मेणासारख्या आणि रंगबिरंगी रूपाने ओळखली जाते. अशा प्रकारच्या बुरशी सहसा गवताळ प्रदेशात, मॉसने झाकलेल्या जंगलाच्या जमिनीवरती तसेच पोषक तत्वे कमी असलेल्या अधिवासामध्ये आढळतात. त्यांच्या चमकदार पृष्ठभागामुळे त्यांना सामान्यतः वॅक्स कप असे म्हटले जाते. हायग्रोसाइब पेलुसिडा ही प्रजाती प्रथमच 2024 मध्ये केरळमध्ये एक नवीन प्रजाती म्हणून ओळखली गेली. हायग्रोसाइब या वंशात जगभरात सुमारे 350 प्रजाती आढळतात. तिचा शोध तेलंगणासाठी एक महत्त्वपूर्ण जैवविविध्य नोंद मानली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कव्वाल
टायगर रिझर्व्ह, कवाड, व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, हु बिकेम द फर्स्ट इंडियन वुमन कंपाऊंड आर्चर टू विन अ मेडल ॲट द आर्चरी वर्ल्ड कप फायनल. आर्चरी वर्ल्ड कप फायनलमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड आर्चर कोण ठरली? ऑप्शन्स दिले तुम्हाला, दीपिका कुमारी, ज्योती सुरेखा वेनम, मधुरा धामणगावकर, रिमिळ बुरी. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्टार धनुर्धारी ज्योती सुरेखा वेनम हिने इतिहास रचत आर्चरी वर्ल्ड कप फायनलमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड धनुर्धारी म्हणून नोंद केली. तिने नानजिंग चायना येथे झालेल्या स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या दुसऱ्या मानांकित एला गिब्सन हिला 150-145 अशा फरकाने पराभूत करून कांस्य पदक जिंकले. ज्योतीने 5ही एंडमध्ये परिपूर्ण अशी 15 टेन्स नोंदवली. तिने उपांत्य फेरीत USAच्या अलेक्सिस रुईज हिला 143-140 अशा गुणांनी पराभव केला. परंतु उपांत्य फेरीत जगातील क्रमांक 1 आंड्रिया बेकेरा, जी की मेक्सिकोची आहे, हिच्याकडून 143-145 अशा निम्म्या फरकाने तिला हार पत्करावी लागली. हे पदक म्हणजे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या महिलांच्या कंपाऊंड विभागातील पहिलेच पदक आहे. आणखी एक भारतीय धनुर्धारी मधुरा धामणगावकर हिला पहिल्याच फेरीत 142-145 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ज्योती सुरेखा वेनम. पुढचा प्रश्न आहे, द न्यूली डिस्कवर्ड प्लांट स्पेसीज टेट्राटॅनियम मॅनिलालिनम वॉज फाउंड इन विच नॅशनल पार्क ऑफ केरला. टेट्राटॅनियम मॅनिलालिनम ही नव्याने शोधलेली वनस्पती प्रजाती केरळातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळली? ऑप्शन्स आहेत, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, एराविकुलम नॅशनल पार्क, रुद्रमुख नॅशनल पार्क आणि पेरियार नॅशनल पार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, संशोधकांनी अलीकडेच टेट्राटॅनियम मॅनिलालिनम नावाची नवीन वनस्पती प्रजातीचा शोध लावला असून यामुळे पश्चिम घाटाचे जैववैविध्य अधिक समृद्ध झाले. ही वनस्पती केरळच्या इदुक्की जिल्ह्यातील एराविकुलम नॅशनल पार्क येथे आढळली. या प्रजातीचे नाव प्रोफेसर KS मणिलाल, भारतीय अँजिओस्पर्म टॅक्झॉनॉमी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना श्रद्धांजली म्हणून देण्यात आले आहे. या वनस्पतीला पांढरी फुले येतात आणि रायझोम्स म्हणजेच कंद असतात आणि ती पावसाळ्यामध्ये फुलते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एराविकुलम नॅशनल पार्क. पुढचा प्रश्न आहे, रिसेंटली वेअर इज द टायटॅनियम सुपरअलॉय मटेरियल प्लांट इनॉग्रेटेड इन उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशात टायटॅनियम आणि सुपरअलॉय मटेरियल्स प्लांटचे उद्घाटन अलीकडेच कुठे झाले? ऑप्शन्स आहेत, लखनौ, कानपूर, गोरखपूर, मेरठ. तर विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी PTC इंडस्ट्रीज लखनौ येथे टायटॅनियम आणि सुपरअलॉय मटेरियल प्लांटचे उद्घाटन केले असून संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाखाली स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॅटेजिक मटेरियल टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे. या प्लांटच्या माध्यमातून फायटर जेट्स, मिसाइल्स, नेव्हल सिस्टीम आणि सॅटेलाइट्स यासाठी आवश्यक घटकांची निर्मिती होणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरला मोठा आधार मिळणार आहे आणि युवक MSMEs तसे स्टार्टअपसाठी नवीन रोजगार संधी सुद्धा निर्माण होणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लखनौ. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री इज द होस्ट ऑफ 11th वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025. 2025 मधील 11व्या वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणत्या देशाने भूषविले आहे? ऑप्शन्स आहेत, मलेशिया, इजिप्त, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम. तर 11th वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा 11 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान कैरो, इजिप्त येथे आयोजित करण्यात आली. आफ्रिकन खंडात प्रथमच विश्वचषक स्पर्धा आयोजित झाल्याने हा ऐतिहासिक टप्पा ठरला. ही स्पर्धा इजिप्त इंटरनॅशनल ऑलिम्पिक गेम सिटी येथे झाली, ज्यामध्ये 70 देशातील 537 खेळाडू सहभागी झाले होते आणि यामध्ये पॅरिस
2024 पॅरालिम्पिक स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा समावेश होता. चीनने या स्पर्धेत आपले 6वे सर्वांगीण विजेतेपद आणि सलग 5वे विजेतेपद पटकावत पॅरा पॉवरलिफ्टिंग मधील अग्रगण्य राष्ट्र म्हणून आपली स्थिती बळकट केली. भारताच्या जॉबी मॅथ्यू यांनी 65 kg लीजंड गटात कांस्य पदक जिंकले. त्यांनी एकूण 300 kg इतके वजन उचलले. त्यांनी यापूर्वी बीजिंग वर्ल्ड कप 2025 मध्ये नोंदवलेल्या 150 किलो या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीला देखील त्यांनी मागे टाकले. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इजिप्त. पुढचा प्रश्न आहे माउंट एटना दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री. अलीकडे बातम्यामध्ये असलेले माउंट एटना पर्वत कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत जपान, इथिओपिया, इटली आणि इंडोनेशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, संशोधकांनी माउंट एटनाच्या खाली होणाऱ्या लहान आणि मोठ्या भूकंपाच्या प्रमाणाचा अभ्यास केला आणि गेल्या 20 वर्षातील ज्वालामुखी क्रियेशी त्याचा मजबूत संबंध असल्याचे आढळते. माउंट एटना हा भूमध्य समुद्रातील सिसिली बेटाजवळ स्थित व एक सक्रिय स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे. सिसिली हे इटलीचा भाग आहे. हे क्षेत्र आफ्रिकन प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्या कॉन्व्हर्जंट बाउंड्रीवरती आहे. माउंट एटना हा युरोपमधील सर्वात उंच सक्रिय ज्वालामुखी आणि आल्प्सच्या दक्षिणेकडील इटलीतील सर्वात उंच पर्वत आहे. याचा उल्लेख प्राचीन ग्रीक पुराण कथांमध्ये आपण आढळतो. माउंट एटना हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इटली. पुढचा प्रश्न आहे विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द स्टेट ऑफ अ ग्लोबल एअर 2025 रिपोर्ट हायलाइटिंग एअर पोल्युशन रिलेटेड डेथ्स. हवेतील प्रदूषणाशी संबंधित मृत्यूंचा उल्लेख करणारा स्टेट ऑफ द ग्लोबल एअर 2025 अहवाल कोणत्या संस्थांनी प्रसिद्ध केला? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूट अँड इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्होल्युशन, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अँड नीती आयोग, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम अँड वर्ल्ड बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेट ऑफ अ ग्लोबल एअर 2025 अहवाल हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन युनायटेड स्टेट्स यांनी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 2023 मध्ये भारतात हवा प्रदूषणाशी संबंधित आजारामुळे 2 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला, जो 2000 मधील 1.4 दशलक्ष मृत्यूंच्या तुलनेत 43% वाढलेला आहे. या मृत्यूंपैकी सुमारे 89% मृत्यू नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जसे की हृदयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग, मधुमेह आणि स्मृतिभ्रंश यामुळे झाले. भारतातील वायू प्रदूषणामुळे होणारा मृत्यू दर प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 186 इतका असून तो उच्च उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा 10 पट जास्त आहे. सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि वेस्ट बेंगॉल यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट अँड इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन. पुढचा प्रश्न आहे क्रिसॅन्थेमम फ्लॉवरिंग प्लांट दॅट रिसेंटली सीन इन अ न्यूज इज नेटिव्ह टू विच रिजन. अलीकडेच बातम्यामध्ये असलेली क्रिसॅन्थेमम फुलझाड प्रजाती कोणत्या प्रदेशाची मूळ आहे? ऑप्शन्स आहेत साऊथ अमेरिका, एशिया अँड नॉर्थ ईस्ट युरोप, सेंट्रल आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. तर काश्मीरमधील पहिले क्रिसॅन्थेमम उद्यान अलीकडेच पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. क्रिसॅन्थेमम हा आस्टेरियासी कुलातील सुमारे 30 प्रजातींचा फुलझाडांचा वंश आहे. ही वनस्पती आशिया आणि उत्तर पूर्व युरोपची मूळ निवासी असून ती प्रामुख्याने शरद ऋतूत फुलते. या वनस्पतीची उंची 50 ते 150 सेंटीमीटर पर्यंत वाढते. तिची फुले मोठ्या आकाराची असून पिवळी, पांढरी आणि गुलाबी रंगात आढळतात. ही वनस्पती उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण प्रदेशामध्ये उत्तमरित्या वाढते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एशिया अँड नॉर्थ ईस्टर्न युरोप, आशिया आणि ईशान्य युरोप. पुढचा प्रश्न आहे कॅल्शियम कार्बाइड रिॲक्ट्स विथ वॉटर टू प्रोड्यूस विच गॅस. कॅल्शियम कार्बाइड पाण्याशी प्रतिक्रिया होऊन कोणता वायू तयार करतो?
ऑप्शन्स दिलेत तुम्हाला हायड्रोजन, ऑक्सिजन, ॲसिटिलीन आणि मिथेन. यावर्षी दिवाळी उत्सवादरम्यान भोपाळ येथे तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या कॅल्शियम कार्बाईड गन्समुळे झालेल्या जखमांमुळे 60हून अधिक लोक, विशेषतः मुले, रुग्णालयात दाखल करण्यात आली. कॅल्शियम कार्बाईडचे रासायनिक सूत्र हे CaC2 आहे. कॅल्शियम कार्बाईड हे लाईम आणि कार्बन यांच्या मिश्रणाला 2000 ते 2100 डिग्री सेल्सिअस तापमानावरती इलेक्ट्रिक आर्क फर्नन्समध्ये तापवून तयार केले जाते. कॅल्शियम कार्बाईडचा उपयोग हायड्रोलिसिस प्रक्रियेद्वारे ॲसिटिलीन गॅस निर्माण करण्यासाठी केला जातो. ॲसिटिलीन हा रंगहीन, गंधहीन आणि अत्यंत ज्वलनशील वायू आहे. कॅल्शियम कार्बाईडचा वापर स्टील उत्पादनात आणि धातू कापण्याच्या प्रक्रियेमध्ये तसेच कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी म्हणून पण केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ॲसिटिलीन. प्रोजेक्ट अरुणांक इज द इनिशिएटिव्ह ऑफ विच ऑर्गनायझेशन. प्रोजेक्ट अरुणांक ही योजना कोणत्या संस्थेची आहे? ऑप्शन्स आहेत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, BRO. तर विद्यार्थी मित्रांनो, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या प्रोजेक्ट अरुणांकने अलीकडेच आपला 18वा रेझिंग डे साजरा केला. हा प्रकल्प 2008 पासून अरुणाचल प्रदेश राज्यात राबवला जात आहे. या प्रकल्पाचे नाव अरुणाचल प्रदेश या राज्यावरनं ठेवण्यात आलेले आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे दुर्गम दऱ्या आणि अग्रभागी असलेल्या सीमावर्ती भागांना महत्त्वपूर्ण रस्ते संपर्क उपलब्ध करून देणे तसेच सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करणे असा आहे. या प्रकल्पात टिकाऊ व शाश्वत रस्ते निर्माण करण्यासाठी स्टील स्लॅग, कटन कव्हर टनेल्स, जिओसेल्स, प्लास्टिक शीट्स आणि गॅबियन वॉल्स यासारख्या अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हा प्रकल्प कुरुंकुमे जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये सामाजिक आर्थिक विकासाला चालना देतो आणि रणनीतिक संपर्क मजबूत करण्यासाठी महत्त्वाची मदत करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, BRO. प्रश्न आहे व्हॉट इज द नेम ऑफ द न्यूली अनाउन्स्ड 76th डिस्ट्रिक्ट ऑफ उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशातील नव्याने जाहीर झालेल्या 76व्या जिल्ह्याचं नाव काय आहे? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत राम मनोहर नगर, कल्याण सिंग नगर, राजा महेंद्र नगर, अटल बिहारी नगर. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या स्मरणार्थ कल्याण सिंह नगर या नावाने नवीन जिल्हा तयार करण्याची घोषणा केली आहे. हा उत्तर प्रदेशातील 76वा जिल्हा ठरणार असून अलीगड व बुलंदशहर जिल्ह्यातील काही भागांचे पुनर्गठन करून हा जिल्हा स्थापन केला जाणार आहे. नव्या जिल्ह्यात अलीगडमधील अत्रोली व गंगिरी तसेच बुलंदशहरामधील दिबाई या तहसीलांचा समावेश होण्याची शक्यता आहे. कल्याण सिंग यांचा जन्म व कार्यक्षेत्र याच भागात असल्यामुळे या जिल्ह्याला त्यांचे नाव देणे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते. हा प्रस्ताव अद्याप विधानसभेत मांडला नसला तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेनुसार तो लवकरच औपचारिक करण्यात येईल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कल्याण सिंग नगर. पुढचा प्रश्न पाहूयात. द डीप सी फिशिंग वेसल वेर रिसेंटली लॉन्च्ड ॲट माझगाव डॉक, मुंबई अंडर विच सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम. समुद्रात खोल मासेमारी करणारे जहाज डीप सी फिशिंग व्हेसल माझगाव डॉक, मुंबई येथे केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला सागरमाळा प्रोजेक्ट, ब्ल्यू रिव्होल्यूशन मिशन, नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट स्कीम आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील माझगाव डॉक येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत खोल समुद्री मासेमारी नौकांचे उद्घाटन केले. या उपक्रमामुळे भारताच्या सागरी मत्स्य क्षेत्राच्या आधुनिकीकरणाला मोठी गती मिळणार आहे आणि सहकारी संस्थांवर आधारित ब्ल्यू इकॉनॉमीच्या वाढीला चालना मिळणार आहे. या नौकांमुळे मच्छीमारांना पगारदार कर्मचारी म्हणून काम करण्याऐवजी सहकारी संस्थांमार्फत नफा थेट वाटून घेण्याची संधी मिळेल. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत या ध्येयाशी सुसंगत असून किनारी भागातील उत्पन्न, रोजगार आणि शाश्वतता वाढवण्यासाठी मदत करेल. देशाचे मासेमारी उत्पादन 2014-15 मधील 102 लाख टनावरून 195 लाख टनापर्यंत वाढले आहे, ज्यातून प्रधानमंत्री
मत्स्य संपदा योजना अंतर्गत क्षेत्रांचा विकास स्पष्ट दिसतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे द क्लॅम्प पोर्टल इज अन इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्री. क्लॅम्प पोर्टल हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ कोल, मिनिस्ट्री ऑफ पॉवर, मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. कोळसा मंत्रालय, वीज मंत्रालय, जड उद्योग मंत्रालय आणि वित्त मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्रालयाने अलीकडेच 2 डिजिटल प्लॅटफॉर्म्स कोयला शक्ती डॅशबोर्ड आणि क्लॅम्प पोर्टल लॉन्च केले. तर क्लॅम्प पोर्टल म्हणजे कोल लँड ॲक्विजिशन मॅनेजमेंट पेमेंट. हे पोर्टल कोळसा मंत्रालयाचे एक एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्म असून कोळसा क्षेत्रातील जमीन संपादन, भरपाई, पुनर्वसन व पुनर्स्थापन प्रक्रिया सुलभ करते. हे पोर्टल भूमी अभिलेखांची केंद्रीकृत प्रणाली म्हणून कार्य करते, ज्यामुळे माहितीचे एकत्रीकरण व पारदर्शकता सुनिश्चित होते. कोयला शक्ती डॅशबोर्ड हा खाण ते बाजार अशा संपूर्ण कोळसा मूल्य साखळीचे एकत्रित करणारा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. तो कोळसा कंपन्या, रेल्वे, बंदरे आणि अंतिम वापरकर्ते यांच्यातील रिअल टाइम समन्वय सक्षम करतो. या प्रणालीमुळे थेट आकडेवारी, डिजिटल मॉनिटरिंग आणि जलद निर्णय क्षमतेद्वारे पारदर्शकता वाढते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ कोल ऑप्शन ए, कोळसा मंत्रालय. पुढचा प्रश्न पाहूयात. द जनजातीय गौरव वर्ष पखवाडा 2025 marks the 150th birth anniversary of which legendary tribal freedom fighter. जनजातीय गौरव वर्ष पखवाडा 2025 कोणत्या प्रख्यात आदिवासी स्वातंत्र्य सैनिकाच्या 150व्या जयंतीनिमित्त साजरी केली जात आहे? ऑप्शन्स आहेत तात्या भिल, सिद्धू मुर्मू, तिलका मांझी आणि ऑप्शन डी बिरसा मुंडा. तर विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी कार्य मंत्रालयाने 1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जनजातीय गौरव वर्ष पखवाडा सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून जनजातीय गौरव वर्षाचा समारोप दर्शवतो. या वर्षाची थीम आहे भगवान बिरसा मुंडा यांचे 150 वर्षाचे स्मरण. यामध्ये 11 वर्षाच्या आदिवासी सक्षमीकरणाचा उत्सव साजरा केला जाणार आहे. हे उपक्रम भारताच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत आदिवासी विकासाबद्दल बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बिरसा मुंडा. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द नेम ऑफ अ नॅशनल डिजिटल फ्रेमवर्क लॉन्च्ड ॲट इंडियन मॅरिटाईम वीक 2025 टू मेक इंडियन पोर्ट्स डेटा ड्रिव्हन अँड AI एनेबल्ड. भारतीय बंदरे माहिती आधारित आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित करण्यासाठी इंडिया मेरीटाईम वीक 2025 दरम्यान सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय डिजिटल फ्रेमवर्कचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत स्मार्ट पोर्ट भारत, सागर मित्र, डिजिबंदर, पोर्टनेट इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, इंडिया मेरीटाईम वीक 2025 दरम्यान डिजिबंदर हा उपक्रम भारतीय बंदरांसाठी राष्ट्रीय डिजिटल फ्रेमवर्क म्हणून सुरू करण्यात आला आहे. याचं उद्दिष्ट बंदर डेटा आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI सक्षम आणि पूर्णपणे परस्पर संलग्न करणे आहे. या उपक्रमाचा भर बंदर व्यवस्थापनातील कार्यक्षमता, सुरक्षितता आणि पारदर्शकता वाढवण्यावरती आहे. विशेषतः प्रेडिक्टिव्ह लॉजिस्टिक्स, डिजिटल ट्विन्स आणि ऑटोमेशन यावर लक्ष केंद्रित करून बंदर व्यवस्थापन अधिक स्मार्ट आणि आधुनिक बनवण्याचा हा प्रयत्न आहे. डिजिटल परिवर्तनाद्वारे भारताच्या सागरी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डीजी बंदर. पुढचा प्रश्न आहे हु इज द ऑथर ऑफ अ लिथुनियन नॉव्हेल द लास्ट डे विच वॉज रिसेंटली ट्रान्सलेटेड इनटू हिंदी बाय साहित्य अकादमी. द लास्ट डे या लिथुनियन कादंबरीचे लेखक कोण आहेत, ज्याचे हिंदीत अनुवाद साहित्य अकादमीने अलीकडेच केले आहे? ऑप्शन्स आहेत थॉमस वेनक्लोवा, जारोस्लावास मेलनिकास, ज्ञानेश्वर प्रसाद आणि जोनस मेकस. तर विद्यार्थी मित्रांनो, साहित्य अकादमीने प्रसिद्ध लिथुआनियन कादंबरी द लास्ट डे च्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन नवी दिल्लीत रवींद्र भवन येथे केले. हिंदी अनुवादाचे शीर्षक अंतिम दिन असे आहे.
हा कार्यक्रम लिथुआनियाच्या दूतावासाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला. ही कादंबरी लिथुआनियन युक्रेनियन लेखक यारास्लोवास मेलनिकास यांनी लिहिले आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी या प्रकाशनाला भारतीय भाषांमध्ये जागतिक साहित्याला जागा देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल असे संबोधले आहे. लिथुआनियन काल्पनिक साहित्याचा हिंदीमध्ये झालेला हा पहिलाच अनुवाद आहे. या कादंबरीत अस्तित्व, बदल आणि सांस्कृतिक ओळख या विषयांवरती भाष्य केले असून भारत लिथुआनियन साहित्यिक आणि सांस्कृतिक सहकार्याला नवी दिशा यातून मिळणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जारोस्लावास मेलनिकास. पुढचा प्रश्न आहे, which renowned Indian chef was honored as a top agri-food pioneer by the World Food Prize Foundation in October 2025. ऑक्टोबर 2025 मध्ये जागतिक अन्न पारितोषिक फाउंडेशन कडून टॉप ॲग्री फूड पायनियर सन्मानाने गौरविण्यात आलेले प्रसिद्ध भारतीय शेफ कोण? ऑप्शन्स आहेत विकास खन्ना, रणवीर ब्रार, संजीव कपूर आणि कुणाल कपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, पद्मश्री पुरस्कार प्राप्त शेफ संजीव कपूर यांना वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन कडून डेस मॉइन्स आयोवा येथे झालेल्या बॉर्लॉग डायलॉग वीक 2025 दरम्यान टॉप ॲग्री फूड पायनियर म्हणून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात जगभरातील नेते, शास्त्रज्ञ, धोरणकार सहभागी झाले होते, ज्यांनी अन्न सुरक्षा, हवामान लवचिकता आणि पोषण यावरती चर्चा केली. कपूर यांना आरोग्यदायी आणि शाश्वत आहार संस्कृतीचा प्रसार, भारतीय शैलीला समर्थन आणि स्थानिक पोषक घटकांच्या वापराला प्रोत्साहन दिल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. यांनी हा पुरस्कार भारतीय शेतकरी आणि भारतीय पाककलेच्या वारशाला अर्पण करत जागतिक मंचावरती भारताचे प्रतिनिधित्व करणे ही मोठी सन्मानाची बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संजीव कपूर. पुढचा प्रश्न आहे, विच सिटी इन उत्तर प्रदेश हॅज बीन डिक्लेअर्ड अ युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी इन 2025. उत्तर प्रदेशातील कोणते शहर 2025 मध्ये युनेस्कोद्वारे क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित केले गेले? ऑप्शन्स आहेत लखनौ, वाराणसी, आग्रा आणि कानपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोने उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या 43व्या महासभेत लखनौला क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित केले. या मानांकनास पात्र ठरणारे लखनौ हे हैदराबाद नंतरचे दुसरे भारतीय शहर आहे. या सन्मानातून लखनौच्या समृद्ध खाद्य परंपरेचा, राजदरबारी पाककृतीपासून ते विविध प्रकारच्या स्ट्रीट फूड पर्यंत जागतिक स्तरावरती गौरव झालेला आहे. उत्तर प्रदेश पर्यटन संचालनालयाने 31 जानेवारी 2025 रोजी नामांकन सादर केले आणि भारत सरकारने ते 3 मार्च 2025 रोजी मंजूर केले. युनेस्कोने अधिकृत घोषणा 31 ऑक्टोबर 2025 रोजी केली. या मानांकनामुळे पाक पर्यटनाला चालना, स्थानिक खाद्य उद्योजकांना समर्थन आणि शाश्वत पद्धतींचा प्रसार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लखनौ. पुढचा प्रश्न आहे, भवानी आयलँड दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज लोकेटेड इन विच स्टेट? अलीकडे बातम्यांमध्ये असलेले भवानी बेट कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरला आणि तामिळनाडू. तर कृष्णा नदीवरील प्रकाशमय बंधाऱ्यातील सततच्या पूरस्थितीमुळे भवानी बेट सर्वांसाठी बंद करण्यात आले असून बोट सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत. यामुळे पर्यटन उत्पन्नावरती मोठा परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाड्याजवळ वसलेले भवानी बेट सर्वात मोठ्या नदी बेटांपैकी एक आहे. सुमारे 1400 किलोमीटर लांबीची कृष्णा नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळ उगम पावते आणि कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशमधून वाहत बंगालच्या उपसागरात विलीन होते. तिचे जलक्षेत्र हे 2.59 लाख चौरस किलोमीटर असून गोदावरीनंतर द्वीपकल्पीय भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे नदीखोरे या नदीचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ इंडियन मेरीटाईम वीक 2025? या मेरीटाईम वीक 2025 ची थीम काय आहे? ऑप्शन्स आहेत नॅव्हिगेटिंग द ब्ल्यू इकॉनॉमी, युनायटिंग ओशन्स, वन मेरीटाईम विजन, सस्टेनेबल सीज, स्ट्रॉंग नेशन आणि पोर्ट्स ऑफ प्रॉस्पेरिटी. तर इंडिया मेरीटाईम वीक 2025 हा कार्यक्रम 27 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान मुंबई येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे झाला. याचे आयोजन इंडियन पोर्ट्स असोसिएशन यांनी केले होते आणि बंदर, नौकानयन व जलमार्ग मंत्रालय यांचे यजमानत्व होते. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांनी केले. या वर्षाची थीम होती युनायटिंग ओशन्स, वन मेरीटाईम विजन.
सरकारने भारताच्या जागतिक सागरी स्पर्धात्मकतेसाठी बळकटी देण्यासाठी 437 नव्या जहाजांच्या खरेदीसाठी 2.2 लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. मेरीटाईम एक्सलन्स अचिव्हर्स अवॉर्ड 2025 अंतर्गत गुजरातच्या दीनदयाल पोर्ट अथॉरिटी यांना शाश्वततेसाठी सन्मानित करण्यात आले आहे. तर ओडिशाच्या परादीप पोर्ट अथॉरिटी PPA यांना बेस्ट एक्झिबिट अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युनायटिंग ओशन्स वन मेरीटाईम व्हिजन. महासागरांचे एकत्रीकरण, एक सागरी दृष्टिकोन. प्रश्न आहे, लिकॅनिमॅब ड्रग दॅट वॉज रिसेंटली सीन इन द न्यूज इज यूज टू ट्रीट विच डिसीज. लिकॅनिमॅब औषध जे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले ते कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते. तुम्हाला इथे ऑप्शन्स दिले आहेत, मल्टिपल स्क्लेरोसिस, ट्युबरक्युलोसिस, अल्झायमर्स डिसीज आणि हंटिंग्टन्स डिसीज. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑस्ट्रेलियाने अलीकडेच सुरुवातीच्या टप्प्यातील अल्झायमर रोगासाठी लिकॅनिमॅबला मान्यता दिली आहे. डिमेन्शिया हा स्मरणशक्तीचा आणि विचार प्रक्रियेमध्ये बिघाड निर्माण करणारा विकार असून तो आता ऑस्ट्रेलियातील प्रमुख मृत्यूचं कारण ठरत आहे. अल्झायमर रोग हा डिमेन्शियाच्या 60 ते 80% प्रकरणांसाठी जबाबदार आहे. लिकॅनिमॅब हे मेंदूमधील प्रथिनांना लक्ष्य करणारे मोनोक्लोनल अँटीबॉडी औषध आहे. हे रोगाच्या फक्त लक्षणावरती नव्हे तर आजारावरती हे प्रभाव करते. हे औषध अँटीबॉडीजचा वापर करून मेंदूच्या पेशीवरील परिणाम टाळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अल्झायमर्स डिसीज, अल्झायमर रोग. पुढचा प्रश्न पाहूयात. विच इन्स्टिट्यूशन हॅज लॉन्च्ड अ टूल कॉल्ड सरल टू मेक सायंटिफिक रिसर्च मोर ॲक्सेसिबल. सरल नावाचे साधन वैज्ञानिक संशोधन अधिक सुलभ करण्यासाठी कोणत्या संस्थेने सुरू केले. ऑप्शन्स आहेत, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, नीती आयोग, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनने सरल म्हणजेच सिम्प्लिफाईड अँड ऑटोमेटेड रिसर्च ॲम्प्लिफिकेशन अँड लर्निंग हे साधन संशोधन सुलभ करण्यासाठी आणि सर्वांना उपलब्ध करण्यासाठी सुरू केले आहे. सरल हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते आणि गुंतागुंतीच्या संशोधनाचे व्हिडिओ, पॉडकास्ट, पोस्टर्स आणि प्रेझेंटेशन मध्ये रूपांतर करते. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचे उद्दिष्ट डीप सायन्स आणि अभियांत्रिकीचा उपयोग करून डीप टेक उत्पादनात व स्टार्टअप्स तयार करण्यामध्ये आहे. ही संस्था औषध शोध, एरोस्पेस डिझाईन, हवामान अभ्यास आणि प्रगत पदार्थांकरिता AI सायन्स अँड इंजिनिअरिंग ओपन इंडिया स्टॅक विकसित करत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, ANRF. पुढचा प्रश्न पाहूयात. What kind of vessel is the INS Satluj was recently seen in the news? तर INS Satluj जे अलीकडेच बातम्यामध्ये दिसलं ते कुठल्या प्रकारचं जहाज आहे. तुम्हाला इथे ऑप्शन्स दिले आहेत, हायड्रोग्राफिक सर्वे वेसल, डिझेल इलेक्ट्रिक सबमरीन, स्टेल्थ मल्टीरोल फ्रिगेट, टॉर्पिडो लॉन्च अँड रिकव्हरी वेसल. तर INS सतलज हे भारत आणि मॉरिशस यांच्यातील 18व्या संयुक्त हायड्रोग्राफिक सर्वेसाठी पोर्ट लुई, मॉरिशस येथे पोहोचलं आहे. हे भारतीय नौदलाचे विशेष हायड्रोग्राफिक सर्वे जहाज आहे. हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधले असून 1993 मध्ये सेवेत दाखल झाले होते. हे दक्षिणी नौदल कमांड अंतर्गत कोची येथे तैनात आहे. यामध्ये मल्टीबीम स्वाथ इको साउंडर, डिफरन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि मोशन सेन्सर्स सारख्या अत्याधुनिक सर्वे व नेव्हिगेशन प्रणाली आहेत. तसेच जहाजावरती सी ग्रॅव्हिमीटर, मॅग्नेटोमीटर, ओशनोग्राफिक सेन्सर आणि साइड स्कॅन सोनार देखील आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हायड्रोग्राफिक सर्वे वेसल. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज अस्फेक्सिया विच रिसेंटली कॉज्ड डेथ इन TVK रॅली स्टॅम्पिड ॲट वेलुसामीपुरम. तर अस्फेक्सिया म्हणजे काय, ज्यामुळे अलीकडेच वेलुसामीपुरम येथे TVK रॅलीतील चेंगराचेंगरीत मृत्यू झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत, एक्सेसिव्ह ब्लीडिंग ड्यू टू इंजरी, जखमीमुळे होणारा अतिप्रमाणात रक्तस्राव, कंडिशन्स व्हेन द बॉडी डज नॉट गेट इनफ ऑक्सिजन, शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळण्याची अवस्था, पॉइझनिंग फ्रॉम कॉन्टॅमिनेटेड फूड, दूषित अन्नामुळे होणारी विषबाधा आणि नानबदाबाव वरीलपैकी काहीही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, वेलुसामीपुरम येथील तमिळगा भेत्री कळगम TVK रॅलीतील चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 41 वरती पोहोचली आहे. डॉक्टरांनी बहुतेक मृत क्राऊड क्रशमुळे झालेल्या कॉम्प्रेन्सिव्ह अस्फेक्सियामुळे झाले असल्याचे स्पष्ट केले आहे. अस्फेक्सिया म्हणजे शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळणे, श्वसन प्रक्रियेने
ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये जातो व रक्ताद्वारे शरीरातील सर्व पेशींमध्ये पोहोचतो. तसेच कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. ऑक्सिजनचा अभाव, बेशुद्ध अवस्था किंवा मृत्यू याला कारणीभूत ठरवू शकतो. कॉम्प्रेसिव्ह अस्फिक्सिया तेव्हा होते जेव्हा बाह्य दाबामुळे छातीचा विस्तार रोखला जातो, ज्यामुळे फुफ्फुसे दाबली जातात आणि श्वसन थांबते. ही स्थिती गर्दीतील चेंगराचेंगरीत किंवा एखाद्या व्यक्तीचे वजन छातीवर असल्यास उद्भवू शकते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कंडिशन व्हेन द बॉडी डज नॉट गेट इनफ ऑक्सिजन, ऑप्शन बी, म्हणजेच शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळण्याची अवस्था. पुढचा प्रश्न पाहूयात. एक्सरसाइज कोकण 25 इज कंडक्टेड बिटवीन इंडिया अँड विच कंट्री? ऑप्शन्स दिले तुम्हाला ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, युनायटेड किंगडम आणि रशिया. तर एक्सरसाइज कोकण 25 भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केली गेली? तर एक्सरसाइज कोकण 25 ही 5 ऑक्टोबर 2025 रोजी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती सुरू झाली. ही भारतीय नौदल आणि युनायटेड किंगडम रॉयल नेव्ही यांच्यामधील द्विपक्षीय नौदल सराव आहे. सरावात हार्बर फेज आणि सी फेज असे 2 टप्पे आहेत. हार्बर फेज मध्ये व्यावसायिक आदान-प्रदान, जहाज भेटी, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होतो. सी फेज मध्ये हवाई, पृष्ठभागावरील आणि पाणबुडी विरोधी युद्धासह उड्डाण कार्यवाही व सीमॅनशिप संबंधित प्रगत सराव केले जातात. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व INS विक्रांत या स्वदेशी विमानवाहू जहाजासह त्याच्या कॅरियर बॅटल ग्रुपद्वारे केले जाते. हा सराव सुरक्षित, खुल्या आणि मुक्त समुद्रांच्या उद्दिष्टाला भारत UK विजन 2035 अंतर्गत बळकटी देतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, युनायटेड किंगडम. पुढचा प्रश्न आहे. ॲस्ट्रोनॉमर्स रिसेंटली डिटेक्टेड फॉस्फिन दॅट इज PH3 इन द ॲटमॉस्फिअर ऑफ ब्राउन डॉर्फ वुल्फ 1130C युजिंग विच टेलिस्कोप? खगोलशास्त्रज्ञांनी अलीकडेच ब्राउन डॉर्फ वुल्फ 1130C च्या वायुमंडळात फॉस्फिन कोणत्या दुर्बिणीद्वारे शोधला? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑप्शन्स आहेत. हबल स्पेस टेलिस्कोप, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, स्पिट्झर स्पेस टेलिस्कोप आणि चंद्रा एक्स रे ऑब्झर्वेटरी. तर मित्रांनो, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांनी अलीकडेच ब्राउन डॉर्फ वुल्फ 1130C च्या वातावरणात फॉस्फिन शोधला आहे. फॉस्फिन हा एक फॉस्फरस अणू आणि 3 हायड्रोजनच्या अणूंचा बनलेलं रसायन आहे. पृथ्वीवरती फॉस्फिनचं निर्माण कमी ऑक्सिजन वातावरणात राहणाऱ्या जीवाणूंद्वारे नैसर्गिकरित्या केली जाते. हे जीवाणू खनिज आणि जैविक पदार्थात फॉस्फेट शोषून घेतात आणि हायड्रोजनशी संयोग करून फॉस्फिन तयार करतात. तर फॉस्फिन ज्युपिटर आणि सॅटर्न यांच्या वातावरणात देखील आढळतो. या संयुगाला हायड्रोजन फॉस्फाईड असेही म्हटले जाते. वुल्फ 1130C मध्ये हा शोध लागणे म्हणजे ब्राउन डॉर्फ मधील रासायनिक प्रक्रियांबाबत मौल्यवान माहिती मिळणे होय. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जेम्स वेब टेलिस्कोप. पुढचा प्रश्न आहे. वेअर वॉज अरुणाचल प्रदेश फर्स्ट कमर्शियल कोल मायनिंग प्रोजेक्ट लॉन्च? अरुणाचल प्रदेशातील पहिलं व्यावसायिक कोळसा खाण प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेशने चांगलांग जिल्ह्यातील नचिक नुमफक कोळसा ब्लॉकमध्ये पहिली व्यावसायिक कोळसा खाण सुरू केली आहे. यामुळे राज्याने आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत व्यावसायिक कोळसा उत्पादनात प्रवेश केला आहे. ही खाण अरुणाचल प्रदेशातील आग्नेय भागात अपर आसाम कोळसा पट्ट्यात स्थित आहे. येथे अंदाजे 1.5 कोटी टन कोळसा साठा असून दीर्घकालीन उत्पादनाची हमी येथे मिळते आहे. हा प्रकल्प राज्याला दरवर्षी 100 कोटीचे उत्पादन देणार आहे. यामुळे स्थानिक रोजगार निर्मिती होईल आणि बेकायदेशीर खाणकाम सुद्धा कमी होईल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चांगलांग डिस्ट्रिक्ट, चांगलांग जिल्हा. पुढचा प्रश्न आहे. विच इज द नोडल मिनिस्ट्री फॉर जल जीवन मिशन? जल जीवन मिशन साठी नोडल मंत्रालय कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑप्शन्स आहेत. मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, पर्यावरण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, कृषी मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती मंत्रालय. तर केंद्र सरकार जल जीवन मिशन अंतर्गत सर्व पिण्याच्या पाण्याशी संबंधित साधन संपत्ती, त्यात पाईपलाईनचा समावेश आहे, त्यांचे नकाशांकन PM गतिशक्ती या GIS प्रणालीवरती आधारित प्लॅटफॉर्मवर करण्याचे नियोजन करत आहे. जल जीवन मिशन दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी सुरू झाले होते. याचे उद्दिष्ट 2024 पर्यंत सर्व ग्रामीण घरांना सुरक्षित पिण्याच्या पाण्यासह फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन प्रदान करणे आहे. हा उपक्रम समुदाय केंद्रित दृष्टिकोनावरती आधारित आहे, ज्यात माहिती, शिक्षण आणि संवाद यांचं विशेष महत्त्व आहे. जल जीवन मिशनचे नोडल मंत्रालय म्हणजेच जलशक्ती मंत्रालय.
त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जलशक्ती मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज द वायब्रंट गुजरात रिजनल कॉन्फरन्स 2025 हेल्ड? वायब्रंट गुजरात रिजनल कॉन्फरन्स 2025 कोठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन्स आहेत मेहसाणा, दाहोद, मोरबी आणि नवसारी. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 9 ते 10 ऑक्टोबर 2025 रोजी मेहसाणा येथील गणपत विद्यालयात व्हायब्रंट गुजरात रिजनल कॉन्फरन्सचं उद्घाटन केलं. पहिल्या दिवशी गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने क्रिटिकल मिनरल्स अपॉर्च्युनिटीज इन द न्यू इंजिनिअरिंग सेक्टर या विषयावर सेमिनार आयोजित केला. GMDC ही पर्यावरणपूरक आणि शाश्वत खाणकामावरती भर देते आणि ते इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन मायनिंग सेफ्टी आणि ऑटोमेशन चालवते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मेहसाणा. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज द थर्ड एडिशन ऑफ इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल 2025 इनॉग्रेटेड? इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल 2025 ची तिसरी आवृत्ती कोठे उद्घाटन करण्यात आली? ऑप्शन्स आहेत केरला, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटका. तर इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल 2025 ची तिसरी आवृत्ती गोवा येथे उद्घाटित करण्यात आली. हा भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय आणि समावेशक असा उत्सव आहे जो दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या उत्सवाचा मुख्य भर सक्षमीकरण आणि सामाजिक एकात्मता यावरती आहे. कार्यक्रमाने दिव्यांग व्यक्तींना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहातील विकासात समाविष्ट करण्याच्या महत्त्वावरती प्रकाश टाकला. उत्सवाचे उद्दिष्ट समावेशक विकासाचे प्रदर्शन करणे आणि दिव्यांग सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमाचा आदर्श निर्माण करणे हे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा. प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ मणिपूर ग्लोबल बायर्स अँड सेलर्स समिट 2025? 2025 मणिपूर ग्लोबल बायर्स अँड सेलर्स समिटची थीम कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मणिपूर ग्लोबल बायर्स अँड सेलर्स समिट 2025 ची सुरुवात इम्फाळ येथील सिटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाली. 2 दिवस चालणारा हा समिट ब्रिजिंग बिझनेस अँड बॉर्डर्स या थीम खाली आयोजित केला गेला आहे. हे समिट भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या रेझिंग अँड ॲक्सलरेटिंग MSME परफॉर्मन्स उपक्रमाचा एक भाग आहे. हा कार्यक्रम मणिपूर शासनाचे वाणिज्य उद्योग संचालनालय, मणिपूर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मणिपूर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या समिटद्वारे मणिपूरच्या नैसर्गिक संपन्नता, सर्जनशीलता व जिद्दीची ओळख तसेच हातमाग, हस्तकला, ब्लॅक राईस व सेंद्रिय उत्पादनाच्या माध्यमातून अधोरेखित केली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ब्रिजिंग बिझनेस अँड बॉर्डर्स. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू द रिसेंट रिपोर्ट विच स्टेट रेकॉर्डेड द हायेस्ट मायक्रोफायनान्स लोन डिफॉल्ट इन 2024-25? अलीकडील अहवालानुसार 2024-25 मध्ये मायक्रोफायनान्स कर्ज थकबाकी सर्वाधिक कोणत्या राज्यात नोंदवली गेली? ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि वेस्ट बेंगॉल. तर विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोफायनान्स स्वनियामक संस्था व साधनच्या अहवालानुसार 2024-25 मध्ये मायक्रोफायनान्स कर्ज थकबाकीत लक्षणीय वाढ झाली आहे. 30 दिवसांपेक्षा जास्त काळ थकीत राहिलेल्या कर्जांचे प्रमाण 2023-24 मधील 2.1% वाढून 6.2% झाले. 90 दिवसांपेक्षा अधिक थकबाकी 1.66% 4.8% वरती पोहोचली. बिहारमध्ये 57,712 कोटी रुपयांची सर्वाधिक कर्ज थकबाकी नोंदवली गेली असून 30 दिवसांपेक्षा जास्त थकबाकी 7.2% आणि 90 दिवसांपेक्षा जास्त थकबाकी 4.6% इतकी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बिहार. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ इंडियाज न्यूएस्ट प्रपोज्ड रिसर्च स्टेशन इन ईस्टर्न अंटार्क्टिका? पूर्व अंटार्क्टिकामध्ये भारताचे नव्याने प्रस्तावित संशोधन केंद्र कोणते? ऑप्शन्स आहेत भारती 2, सागर मैत्री, दक्षिण गंगोत्री 2, मैत्री 2. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या वित्त मंत्रालयाने पूर्व अंटार्क्टिकातील नवीन संशोधन केंद्र मैत्री 2 ला मान्यता दिली आहे. हे केंद्र विद्यमान मैत्री 1 पेक्षा अधिक विस्तृत आणि हरित स्वरूपात उभारले जाईल. उन्हाळ्यात सौर ऊर्जा आणि अंटार्क्टिकातील वाऱ्यांचा उपयोग करून ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. येथे स्वयंचलित उपकरणाद्वारे मिळणारी माहिती भारतात पाठवली जाणार आहे. अगदी केंद्र तात्पुरते रिकामे असले तरीही जानेवारी 2029 पर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र म्हणजेच NCPOR हे मिशन चालवेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी,
मैत्री 2. पुढचा प्रश्न आहे अस्त्र मार्क 2 इज बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल डेव्हलप्ड बाय विच ऑर्गनायझेशन? अस्त्र मार्क 2 ही बियॉन्ड व्हिज्युअल रेंज हवाई ते हवाई क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले? ऑप्शन्स आहेत डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि भारत डायनामिक्स लिमिटेड. तर विद्यार्थी मित्रांनो, DRDOने अस्त्र मार्क 2 क्षेपणास्त्राची श्रेणी 200 किलोमीटरपेक्षा अधिक करण्याचे नियोजन घोषित केले आहे. अस्त्र मार्क 2 हे BVR हवाई ते हवाई क्षेपणास्त्र आहे. त्याच्या विकासात HAL सहित 50 पेक्षा अधिक सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांनी योगदान दिले आहे. 90 ते 100 किलोमीटर श्रेणीचे अस्त्र मार्क 1 भारतीय वायुसेनेत तैनात असून LCA तेजस आणि Su-30 MKI या लढाऊ विमानांवरती हे वापरण्यात येते. अस्त्र मार्क 2 भारताच्या वायुयुद्ध क्षमतेत महत्त्वपूर्ण वाढ करेल आणि मित्र देशांना निर्यात करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास संस्था. पुढचा प्रश्न आहे द युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल डे ऑफ रूरल वुमन इज ऑब्झर्व्ड एव्हरी इयर ऑन विच डे? ग्रामीण महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस संयुक्त राष्ट्र दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करते? ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर 12, ऑक्टोबर 13, ऑक्टोबर 14 आणि ऑक्टोबर 15. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांच्या ग्रामीण महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी साजरा होतो. शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासात ग्रामीण व आदिवासी महिलांचे योगदान यांची दखल घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2025 ची थीम आहे द राईज ऑफ रूरल वुमन बिल्डिंग रेझिलियंट फ्युचर विथ बीजिंग +30. ही थीम ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणावरती व शाश्वत व हवामान प्रतिरोधक विकास, डिजिटल समावेश, सामाजिक संरक्षण व नेतृत्व याच्यावरती भर देते. हा दिवस 1995 मध्ये बीजिंग येथील 4थ्या जागतिक महिला परिषदेदरम्यान नागरी समाज संस्थांनी स्थापित केला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 15 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे विच कंट्री हॅज बिकम द फर्स्ट इन द वर्ल्ड टू अचीव ट्रिपल एलिमिनेशन ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन ऑफ हेपेटायटिस बी, HIV अँड सिफिलिस? माता ते शिशु संक्रमणापासून हेपेटायटिस बी, HIV आणि सिफिलिस या तिन्ही आजारांचे निर्मूलन साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता? ऑप्शन्स आहेत श्रीलंका, मालदीव्स, थायलंड आणि इंडोनेशिया. तर मित्रांनो, मालदीव हा माता ते शिशु संक्रमणातून हेपेटायटिस बी, HIV आणि सिफिलिस या तिन्हींचे निर्मूलन करणारा जगातील पहिला देश बनला आहे. WHO ने मालदीवला या उपलब्धीसाठी मान्यता दिली आहे. जगभरात अंदाजे 25,000 HIV पॉझिटिव्ह गर्भवती महिलांना संक्रमण टाळण्यासाठी उपचारांची गरज असते. हेपेटायटिस बी मुळे WHOच्या आग्नेय आशिया प्रदेशात आजही 42 दशलक्षावरून अधिक लोक प्रभावित आहेत. मालदीवमध्ये 95% पेक्षा अधिक गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व काळजी व HIV, सिफिलिस आणि हेपेटायटिस बी चाचणी जवळपास सर्वत्रिक उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मालदीव. पुढचा प्रश्न आहे विच झूलॉजिकल पार्क इज होम टू इंडियाज फर्स्ट फुल्ली सोलर पॉवर्ड झू? भारतातील पहिले संपूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालणारे प्राणी संग्रहालय कुठे उभारले जात आहे? ऑप्शन्स आहेत मैसूर झू, बानेरघट्टा बायोलॉजिकल पार्क कर्नाटका, नंदनकानन झूलॉजिकल पार्क ओडिशा, अरिगनार अन्ना झूलॉजिकल पार्क तामिळनाडू. बानेरघट्टा बायोलॉजिकल पार्क हे भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालणारे प्राणी संग्रहालय बनणार आहे. उद्यानातील 1 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सर्व वीज गरजा भागवेल. तर बानेरघट्टा बायोलॉजिकल पार्क हा 731.8 हेक्टर विस्ताराचा प्रकल्प आहे. तर बानेरघट्टा राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असून येथे प्राणी बचाव केंद्र, फुलपाखरू उद्यान, सफारी क्षेत्र आणि प्राणी संग्रहालय आहे. भारतीय प्राणी संग्रहालयामध्ये शाश्वततेकडे जाणारा हा पहिला उपक्रम आता मानला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बानेरघट्टा बायोलॉजिकल पार्क कर्नाटका. पुढचा प्रश्न आहे विच मंथ इज मार्क्ड ॲज सडन इन्फंट डेथ सिंड्रोम अवेअरनेस मंथ? तर सडन इन्फंट डेथ सिंड्रोम जनजागृती महिना कोणता? ऑप्शन्स आहेत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर.
तर विद्यार्थी मित्रांनो, सडन इन्फंट डेथ सिंड्रोम जनजागृतीसाठी ऑक्टोबर महिना पाळला जातो. एका वर्षाखालील बालकाचा कोणतंही कारण न सापडता अचानक मृत्यू होण्याला सडन इन्फंट डेथ सिंड्रोम म्हणतात. कॉट डेथ किंवा क्रीब डेथ असंही त्याची ओळख आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बहुतेक प्रकरणे 6 महिन्यापर्यंतच्या वयात आणि झोपेमध्ये होतात. मुलांमध्ये हा धोका किंचित अधिक आहे. जोखीम घटकामध्ये अकाली जन्म, कमी वजन, कौटुंबिक इतिहास, धूम्रपानाचा संपर्क, प्रसूतीपूर्व काळजी न घेणे याचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट वोन द 30th सिनियर वुमन्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025? 30वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025 कोणत्या राज्याने जिंकली? ऑप्शन्स आहेत मणिपूर, वेस्ट बेंगॉल, छत्तीसगड आणि झारखंड. तर विद्यार्थी मित्रांनो, मणिपूरने 30वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025 जिंकली. अंतिम सामन्यात पश्चिम बंगालवरती 1-0 ने विजय मिळवण्यात आला. हा सामना छत्तीसगडमधील रामकृष्ण मिशन आश्रम मैदान नारायणपूर येथे खेळला गेला. 93व्या मिनिटाला लेंडाकॉम सरतो हिने निर्णायक गोल केला. या विजयानंतर मणिपूरने 23 वेळा ही ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम कायम राखला आहे. भारतीय महिला फुटबॉलमध्ये त्यांची सातत्यपूर्ण प्रगती आणि मजबूत क्रीडा संस्कृती याचीही पुनर्स्थापना आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मणिपूर. पुढचा प्रश्न आहे, विच डे इज ऑब्झर्व्ड ॲज पोलीस कमेमोरेशन डे एव्हरी इयर इन इंडिया? भारतात दरवर्षी पोलीस स्मृती दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर 20, ऑक्टोबर 21, ऑक्टोबर 22 आणि ऑक्टोबर 23. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिवस पाळला जातो. 1959 मध्ये लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज येथे शहीद झालेल्या पोलीस जवानांसह कर्तव्य बजावताना बलिदान दिलेल्या सर्व पोलिसांना हा दिवस समर्पित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्य, समर्पण व बलिदानाचे स्मरण केले. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटना 22 ते 30 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करतात, ज्यात कुटुंबीय भेटी, पोलीस बँड प्रदर्शन, मोटारसायकल रॅली, रन फॉर फॉलन पोलिसमन, रक्तदान शिबिरे आणि मुलांसाठी स्पर्धांचा समावेश असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 21 ऑक्टोबर. प्रश्न आहे, विच इंडियन स्टेट इज द होस्ट ऑफ अ फिडे चेस वर्ल्ड कप 2025? फिडे चेस वर्ल्ड कप 2025 कोणत्या भारतीय राज्यात आयोजित केला जाणार आहे? ऑप्शन्स आहेत केरला, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटका. तर विद्यार्थी मित्रांनो, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अलीकडेच फिडे चेस वर्ल्ड कप 2025चा अधिकृत लोगो आणि गीत प्रकाशित केलं. ही स्पर्धा 31 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यात झाली असून 23 वर्षानंतर पुन्हा भारतात ही विश्वचषक स्पर्धा घेण्यात आलेली आहे. 82 देशातील सुमारे 206 खेळाडू $20 लाख इतक्या बक्षीस रकमेकरिता या स्पर्धेमध्ये भाग घेतले होते. गुकेश, अर्जुन एरिगेसी, अनिश गिरी, वेस्ली सो, हान्स नॉमन यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा. पुढचा प्रश्न आहे, कमलांग टायगर रिझर्व्ह इज लोकेटेड इन विच स्टेट? कमलांग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेशातील लोहिट जिल्ह्याच्या आग्नेय भागात कमलांग व्याघ्र प्रकल्प आहे. हा पूर्व हिमालय जैवविविधता हॉटस्पॉटचा एक भाग आहे. या संरक्षित क्षेत्राचे नाव कमलांग नदीवरून ठेवण्यात आलेले आहे, जी नदी पुढे ब्रह्मपुत्रेत मिळते. स्थानिक लोकांचं सशक्तीकरण आणि पर्यटन वाढीसाठी येथे नैसर्गिक पायवाट व ॲग्लिंग पर्यटन विकसित करण्याची घोषणा सुद्धा झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री वोन गोल्ड मेडल इन बोथ अंडर 18 बॉयज अँड अंडर 18 गर्ल्स कबड्डी इव्हेंट ॲट द 2025 एशिया युथ गेम्स? 2025 एशियन युथ गेम्स मध्ये अंडर 18 बॉयज आणि अंडर 18 गर्ल्स कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोणत्या देशाने जिंकले? ऑप्शन्स आहेत इराण, इंडिया, जपान आणि साऊथ कोरिया. तर विद्यार्थी मित्रांनो, बहरीन येथे झालेल्या 2025 एशियन युथ गेम्स मध्ये भारताने मुलं आणि मुली या दोन्ही गटामध्ये सुवर्ण पदक जिंकून दुहेरी विजेतेपद मिळवले. मुलींच्या संघाने इराणचा 75-21 असा मोठ्या फरकाने पराभव केला. नेहा पटेल,
आणि रिया सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात इराणला 35-32 ने हरवून विजय मिळवला. या विजयाने आशियात भारताचं युवा कबड्डीतील अधिराज्य पुन्हा सिद्ध झालं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारत. पुढचा प्रश्न आहे, रेड सँडर्स ऑल्सो कॉल्ड रेड सॅन्डलवूड इज एंडेमिक टू विच रिजन ऑफ इंडिया. रेड सॅन्डलवूड हा भारतातील कोणत्या प्रदेशाचा स्थानिक जैव प्रकार आहे? ऑप्शन्स आहेत हिमालयाज, ईस्टर्न घाट, वेस्टर्न घाट आणि छोटा नागपूर प्लेटू. तर विद्यार्थी मित्रांनो, रेड सँडर्स किंवा लाल चंदन हा मध्यम आकाराच्या झाडाचा प्रकार असून तो मुख्यतः आंध्र प्रदेशातील पूर्व घाटाच्या कोरड्या पानझडी अरण्यात आढळतो. त्याचे लाकूड अतिशय मौल्यवान असून फर्निचर, कोरीव काम व वाद्य निर्मितीसाठी वापरले जाते. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने या वनस्पतीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रवेश आणि लाभ वाटणी अंतर्गत आर्थिक सहाय्य दिले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ईस्टर्न घाट किंवा पूर्व घाट. पुढचा प्रश्न आहे, माउंट किलिमांजारो दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री. अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेले माउंट किलिमांजारो कोणत्या देशात स्थित आहे? ऑप्शन्स आहेत फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया आणि टांझानिया. तर माउंट किलिमांजारो हा टांझानियाच्या ईशान्य भागात असून आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत, ज्याची उंची 5895 मीटर आहे, तो कोणत्याही पर्वत श्रेणीचा भाग नसल्यामुळे जगातील सर्वात मोठा फ्री स्टँडिंग पर्वत मानला जातो. हा 3 ज्वालामुखी शंकूंनी तयार झालेला स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे, किबो, माव्हेन्सी आणि शिरा. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, टांझानिया. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड सिटीज डे इज ऑब्झर्व्ड एव्हरी इयर ऑन विच डे. वर्ल्ड सिटीज डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर 28, ऑक्टोबर 29, ऑक्टोबर 30 आणि ऑक्टोबर 31. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघ 31 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड सिटीज डे साजरा करते. शाश्वत नागरी विकास, राहण्यायोग्य व समावेशक शहरे निर्माण करण्याविषयी जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश असतो. 2025चा विषय आहे पीपल सेंटर्ड स्मार्ट सिटीज. सर्वसाधारण वार्षिक थीम बेटर सिटी बेटर लाईफ अशीच कायम आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 31 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे, नो योर व्हेकल इज अन इनिशिएटिव्ह ऑफ विच ऑर्गनायझेशन. नो योर व्हेकल ही योजना किंवा उपक्रम कोणत्या संस्थेचा आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, फास्टॅगचा योग्य वाहनांशी दुवा आहे की नाही हे तपासण्यासाठी NHAI ने KYV म्हणजेच नो योर व्हेकल प्रक्रिया सुलभ केली आहे. वाहनाचे छायाचित्र व RC अपलोड करून ही पडताळणी केली जाते. 2024 पासून लागू झालेल्या या प्रक्रियेद्वारे गैरवापर रोखण्यासाठी मदत होते. दर 3 वर्षांनी पुनर्पडताळणी आवश्यक असून NPCI ने या सूचना अधिसूचित केल्या आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज एक्सरसाइज ड्रोन कवच कंडक्टेड बाय द इंडियन आर्मी. भारतीय लष्कराचा एक्सरसाइज ड्रोन कवच हा सराव कुठे पार पडला? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम आणि नागालँड. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्व कमांड अंतर्गत स्पियर कॉर्प्सने सप्टेंबर 25 ते 28 दरम्यान पूर्व अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात एक्सरसाइज ड्रोन कवच आयोजित केलं. पुढील पिढीच्या ड्रोन युद्धासाठी तयारी तपासणे व प्रतिकार प्रणालींची चाचणी करणे हा या सरावाचा उद्देश होता. ITBPचे जवान सुद्धा या सरावात सहभागी झाले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, द तिखीर ट्राइब इज प्रायमरली फाउंड इन विच इंडियन स्टेट. तिखीर जमात मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते? ऑप्शन्स आहेत आसाम, मणिपूर, नागालँड आणि सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, तिखीर जमात ही नागालँडमधील एक स्थानिक अनुसूचित जमात आहे. अलीकडेच या जमातीने पोलीस भरतीत नोकलाग जिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश करण्याची मागणी केली. त्यांचा प्रमुख उत्सव सोंगलकनी ऑक्टोबर 9 ते 12 दरम्यान ढालीच्या युद्धासाठी साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नागालँड. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज वर्ल्ड हेल्थ समिट 2025 हेल्ड. वर्ल्ड हेल्थ समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन्स आहेत जेनेवा, स्वित्झर्लंड, पॅरिस, फ्रान्स, न्यूयॉर्क, अमेरिका आणि बर्लिन, जर्मनी. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड हेल्थ समिट 2025 ही 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान बर्लिन येथे आयोजित झाली. या वर्षीचा मुख्य विषय टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर हेल्थ इन फ्रॅगमेंटिंग वर्ल्ड
जागतिक आरोग्य तज्ज्ञांच्या सहभागासह आरोग्यविषयक सहकार्य व उपयोगी कृती पुढे नेण्याचे हे व्यासपीठ आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बर्लिन. The जनजातीय गौरव वर्ष पखवाड़ा 2025 marked the 150th birth anniversary of which legendary tribal freedom fighter. जन जनजातीय गौरव वर्ष पखवाड़ा 2025 ही कोणत्या थोर आदिवासी स्वातंत्र्य सैनिकाच्या 150व्या जयंतीचे स्मरण करते? ऑप्शन्स आहेत तात्या भिल, सिद्धू मुर्मू, तिलक मांझी आणि ऑप्शन डी बिरसा मुंडा. तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारने 1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान जनजातीय गौरव वर्ष पखवाडा साजरा केला आहे. जनजाती वीरांचा सन्मान करण्यासाठी या विशेष पंधरवाड्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त हा पखवाडा साजरा करण्यात आला. तर त्यांना धरती आबा म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि ते एक प्रसिद्ध जनजाती स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, बिरसा मुंडा. पुढचा प्रश्न आहे ॲक्सिल सी माउंट दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज अन अंडरवॉटर वोल्कॅनो लोकेटेड इन विच ओशन. ॲक्सिल सी माउंट हा अलीकडेच बातम्यामध्ये चर्चेत असलेला पाण्याखालील ज्वालामुखी कोणत्या महासागरात आहेत? ऑप्शन दिलं तुम्हाला पॅसिफिक ओशन, नॉर्थ अटलांटिक ओशन, आर्टिक ओशन आणि इंडियन ओशन. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲक्सिल सी माउंट प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक ओशन मध्ये आहे. ॲक्सिल सी माउंट हा प्रशांत महासागरात अमेरिकाच्या किनाऱ्यापासून सुमारे 300 मैलावरती म्हणजेच 480 किलोमीटरवरती असून पाण्याखाली असणारा हा ज्वालामुखी आहे. वैज्ञानिक त्यावरती लक्ष ठेवून आहेत कारण वाढलेल्या भूकंपाच्या प्रमाणामुळे त्याचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पॅसिफिक ओशन किंवा प्रशांत महासागर. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द नॅचरल होस्ट रिझर्वायर ऑफ द निपा व्हायरस दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज. ऑप्शन्स आहेत रोडंट्स, फ्रूट बॅट्स, मॉस्किटो आणि पिग. तर निपा हा विषाणूचा नैसर्गिक होस्ट रिझर्वायर कोणता आहे ज्याचा अलीकडेच बातम्यांमध्ये उल्लेख झालेला आहे? ऑप्शन्स आहेत उंदीर, फळवटवाघळ, डास आणि डुक्कर. तर विद्यार्थी मित्रांनो, निपा हा विषाणू हा जनावरांपासून माणसामध्ये पसरणारा आणि अतिशय उच्च मृत्यूदर असलेला संसर्गजन्य आजार आहे. फळांवरील वटवाघळे, ज्यांना फ्लाइंग फॉक्स असेही म्हणतात, हे या विषाणूचे नैसर्गिक होस्ट आहेत आणि ते माणसांना तसेच इतर जनावरांना संसर्ग करू शकतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, फ्रूट बॅट्स किंवा फळांवरील वटवाघळे. पुढचा प्रश्न आहे ग्रँडिडिएरेला गीतांजली अँड ग्रँडिडिएरेला खंबातेसिन्स दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज बिलॉंग टू विच स्पेसीज. ग्रँडिडिएरेला गीतांजली आणि ग्रँडिडिएरेला खंबातेसिन्स या अलीकडेच बातम्यामध्ये असलेल्या प्रजाती कोणत्या स्पीसीज मध्ये मोडतात? ऑप्शन्स आहेत स्नेक, स्पायडर, अँफिपॉड्स आणि बटरफ्लाय. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रँडिडिएरेला गीतांजली आणि ग्रँडिडिएरेला खंबाटेन्सिस या दोन नव्याने शोधलेल्या सूक्ष्म समुद्री प्रजाती म्हणजेच अँफिपॉड्स आहेत. या लहान प्राण्याच्या गटातील आहे आणि अँफिपॉड हे खेकडे आणि कोळंबी यांच्याशी संबंधित लहान कवचधारी प्राणी असून ते जगभरातील जलाशयामध्ये आढळतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अँफिपॉड्स. पुढचा प्रश्न आहे विच कंट्री हॅज बिकम द 8th country in the world to introduce the typhoid conjugate vaccines that is TVC into the immunization program. टायफॉइड कॉन्जुगेट वॅक्सिन आपल्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करणारा जगातील 8वा देश कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बांगलादेशने आपल्या नियमित लसीकरण कार्यक्रमात टायफॉइड संयुग लस म्हणजेच TVC समाविष्ट केली आहे. सुमारे 9 महिन्यापासून 15 वर्षापर्यंतच्या जवळपास 5 कोटी मुलांना टायफॉइड पासून संरक्षण मिळावे म्हणून ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बांगलादेश. पुढचा प्रश्न आहे विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द एमिशन गॅप रिपोर्ट 2025 ऑफ टार्गेट. ऑप्शन्स आहेत वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी, इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज आणि युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. तर एमिशन गॅप रिपोर्ट 2025 ऑफ टार्गेट हे अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? ऑप्शन्स आहेत जागतिक हवामानशास्त्र संस्था, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था, आंतरशासकीय हवामान बदल समिती आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. तर विद्यार्थी मित्रांनो, एमिशन गॅप रिपोर्ट 2025 ऑफ टार्गेट म्हणजेच उत्सर्जन अंतर अहवाल 2025 ऑफ टार्गेट हा वार्षिक अहवाल संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP कडून प्रसिद्ध केला जातो. 2025च्या अहवालानुसार या शतकात जागतिक तापमान वाढ सुमारे 2.3 ते 2.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, युनायटेड नेशन्स
एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट रिसिव्ड द पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडनं पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला? ऑप्शन्स आहेत केरला, कर्नाटका, गुजरात आणि हिमाचल प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, हिमाचल प्रदेशला नोव्हेंबर 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडनं पीपल फर्स्ट इंटिग्रेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार हिमाचल प्रदेश सरकारच्या सुरक्षित कागदविरहित आणि नागरिकाभिमुख डिजिटल शासन सेवा पुरवण्याच्या प्रयत्नांचा गौरव करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे वेदांतगल बर्ड सँक्च्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट. वेदांतगल पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटका आणि केरला. तर विद्यार्थी मित्रांनो, वेदांतगल पक्षी अभयारण्य तमिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात आहे. हे भारतातील सर्वात जुन्या पक्षी अभयारण्यापैकी एक असून दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी येथे येतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे कोरगा ट्राइब इज मेनली फाउंड इन विच स्टेट. कोरगा जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? ऑप्शन्स आहेत बिहार आणि झारखंड, कर्नाटक आणि केरला, आंध्र प्रदेश आणि ओडिशा आणि ऑप्शन डी, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, कोरगा ही जनजाती समुदाय असून ते मुख्यतः कर्नाटकातील दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यात तसेच केरळमधील कासरगोड जिल्ह्यात राहतात. त्यांना विशेषतः असुरक्षित जनजाती गट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे आणि त्यांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कर्नाटका आणि केरला. क्रॉसिकॉलिस मिडलटनाई दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज बिलॉंग टू विच स्पेसीज. क्रॉसिकॉलिस मिडलटनाई अलीकडेच बातम्यामध्ये आलेली कोणत्या स्पीसीज मध्ये मोडते? ऑप्शन्स आहेत बटरफ्लाय, फ्रॉग, स्पायडर आणि फ्लॉवरिंग प्लांट. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॉसिकॉलिस मिडलटोनी हे फुलझाडाची नवीन प्रजाती असून अरुणाचल प्रदेशातील वेस्ट सियांग जिल्ह्यातील सदाहरित अरण्यात नुकतंच सापडला आहे. हा वनस्पती वंश भारतात पहिल्यांदाच आढळला असून त्याला गंभीर धोक्यात श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, फ्लॉवरिंग प्लांट. प्रश्न आहे विच स्टेट इज अ होम टू इंडियाज फर्स्ट सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. ऑप्शन्स आहेत ओडिशा, झारखंड, बिहार आणि हरियाणा. भारतातील पहिले सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे पहिले सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र ओडिशा येथे स्थापन केले जाणार आहे. हा प्रकल्प सेमीकंडक्टर उद्योगाच्या वाढीस मदत करेल आणि राज्यात अधिक गुंतवणूक व रोजगाराच्या संधी निर्माण करेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओडिशा. पुढचा प्रश्न आहे विच मंथ इज डेझिग्नेटेड ॲज क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज अवेअरनेस मंथ. क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज जागृती महिना म्हणून कोणता महिना साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. तर विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर महिना क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज जागृती महिना म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात COPD टाळण्यासाठी आणि लवकरच निदानासाठी जनजागृती करून मृत्यू आणि श्वासाच्या समस्यामध्ये घट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नोव्हेंबर. पुढचा प्रश्न आहे वेअर वॉज द 18th अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन 2025 ऑर्गनाइज्ड. 18वे अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद व प्रदर्शन 2025 कुठे आयोजित करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, 18व अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद व प्रदर्शन 2025 गुरुग्राम, हरियाणा येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश शहर आणि वाहतूक यांचे एकत्रित नियोजन करून शहरी वाहतूक अधिक शाश्वत आणि लोकाभिमुख बनवणे हा होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुरुग्राम, हरियाणा. पुढचा प्रश्न आहे हु वॉज कॉन्फर्ड द 3rd एडिशन ऑफ द मनोहर पर्रिकर युवा सायंटिस्ट अवॉर्ड इन नोव्हेंबर 2025. नोव्हेंबर 2025 मध्ये 3ऱ्या आवृत्तीचा मनोहर पर्रिकर युवा सायंटिस्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन्स आहेत रितू आनंद, मीरा कृष्णन, साई गौतम गोपालकृष्ण आणि अरविंद राव. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर साई गौतम गोपालकृष्णन यांना नोव्हेंबर 2025 मध्ये 3रा मनोहर पर्रिकर युवा सायंटिस्ट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. संगणकीय पदार्थ विज्ञान आणि प्रगत धातू मिश्र धातूंचे मॉडेलिंग या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला, ज्यामुळे शाश्वत तंत्रज्ञान आणि उद्योग विकासास मदत होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, साई गौतम गोपाल कृष्ण.
पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर द नेम्स ऑफ द टू मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च्ड बाय रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया फॉर इंडियाज फर्स्ट डिजिटल सेन्सस 2027? भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणना 2027 साठी भारताच्या निबंधक जनरलने सुरू केलेल्या दोन मोबाईल ॲप्सची नावे काय आहेत? ऑप्शन्स आहेत सेन्सस मॅपर आणि ई सेन्सस, डिजिटल लोकेशन मॉनिटर आणि स्मार्ट सेन्सस, डिजिटल लेआउट मॅप आणि सेन्सस 2027 हाऊस लिस्ट, ऑप्शन डी भारत सेन्सस ॲप आणि जिओ टॅग इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणना 2027 साठी डिजिटल लेआउट मॅप आणि सेन्सस 2027 हाऊस लिस्ट ही दोन मोबाईल ॲप्स सुरू करण्यात आली. या ॲप्सच्या मदतीने सरकारी गणना कर्मचारी घरांचे डिजिटल नकाशे तयार करून चाचणी टप्प्यातील जनगणनेसाठी आवश्यक माहिती गोळा करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डिजिटल लेआउट मॅप अँड सेन्सस 2027 हाऊस लिस्ट. पुढचा प्रश्न आहे, विच नॉर्थ ईस्टर्न स्टेट लॉन्च द जेंडर बेस्ड व्हायलन्स सॉल्व प्रोजेक्ट टू टॅकल रायझिंग व्हायलन्स अगेन्स्ट वुमन इन नोव्हेंबर 2025? नोव्हेंबर 2025 मध्ये महिलांवरील वाढत्या हिंसाचारावर नियंत्रण आणण्यासाठी जेंडर बेस्ड व्हायलन्स सॉल्व प्रोजेक्ट कोणत्या ईशान्य राज्यात सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आहेत आसाम, मिझोरम, त्रिपुरा आणि सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, मिझोरम येथे महिलांवरील वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी जेंडर बेस्ड व्हायलन्स सॉल्व प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत मुलांना लिंग समानतेबद्दल शिक्षण दिले जाते आणि महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम व अधिक स्वावलंबी बनवण्यावरती भर दिला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मिझोरम. पुढचा प्रश्न आहे, राहुल व्हीएस हु बिकेम इंडियाज 91st चेस ग्रँड मास्टर इन नोव्हेंबर 2025 बिलॉंग टू विच स्टेट? नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर झालेला राहुल व्हीएस कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, तामिळनाडू, केरला आणि महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, राहुल व्हीएस जो नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर झाला, हा तमिळनाडूचा आहे. चेन्नई येथील 21 वर्षाचा हा खेळाडू 6वी एशियन इंडिव्हिज्युअल चेस चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर त्याने ग्रँड मास्टर हा किताब मिळवला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन द अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सेक्टर दॅट इज कोऑप कुंभ 2025 हेल्ड? कोऑप कुंभ 2025 नावाच्या शहरी सहकारी पतसंस्था क्षेत्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन्स आहेत न्यू दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगलुरू. तर विद्यार्थी मित्रांनो, शहरी सहकारी पतसंस्था क्षेत्रातील कोऑप कुंभ 2025 ही आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात शहरी सहकारी बँकांचा विस्तार आणि डिजिटल आर्थिक सेवा वाढवण्यासाठी दिल्ली डिक्लेरेशन 2025 नावाचा आराखडा जाहीर करण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, न्यू दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, ग्रेटर फ्लेमिंगो सँच्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट? ग्रेटर फ्लेमिंगो सँच्युरी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, केरला, तमिळनाडू आणि महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रेटर फ्लेमिंगो सँच्युरी तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील धनुष्कोडी भागात स्थित आहे. हे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या गल्फ ऑफ मन्नार बायोस्फेअर रिझर्व्हचा एक भाग आहे, जे सागरी जीवसृष्टी आणि पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट इन इंडिया टू इम्प्लिमेंट द अमेंडेड भारत नेट स्कीम? सुधारित भारत नेट स्कीम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? ऑप्शन्स आहेत राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुधारित भारत नेट स्कीम संपूर्ण राज्यात लागू करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब आहे. या योजनेअंतर्गत सर्व गावांना ब्रॉडबँड जोडणी देऊन ई हेल्थ आणि ई गव्हर्नन्स सारख्या सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पंजाब. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नोव्हेंबर महिन्यातील करंट अफेअर्स वरती आधारित काही महत्त्वाचे MCQ. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच जर तुम्ही लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत असाल तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं बुक Amazon वरती अवेलेबल झालेलं आहे. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन इथे दिले जाणार आहे. टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. प्रिव्हियस इयरचे पेपर्स आणि मॉडेल टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. तसेच या परीक्षेचं रिव्हिजन करत असताना कुठल्या स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरायला हव्यात हे सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये मिळणार आहे.
तर आजच डिस्क्रिप्शन मधील लिंक वरती जाऊन बुक ऑर्डर करा आणि एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास सुरूच ठेवा. थँक यू.